बद्दल भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला काय सांगतात याच्याविषयी चर्चा करणार आहोत। पहिल्या दिवशी आपल्याला भगवद्गीता हे कसं राजविद्या आहे आणि सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये पालन करता येण्यासारखं आहे आणि अतिशय सहजपणे सुसुखम आणि हा धर्माचा मार्ग आहे। म्हणून धर्म म्हणजे काय हे आपण पाहिलं। धर्म म्हणजे भगवंताने सांगितलेले नियम जे भगवद्गीतेमध्ये आपल्याला मिळतात। आणि तर मनुष्य आणि पशु याच्यामध्ये फरक काय आहे तर धर्म मनुष्याला पालन करता येतो, पशूंना पालन करता येणार नाही। आणि यासाठी आपण पाहिलं की हे जे ज्ञान आहे हे भगवान श्रीकृष्णापासून आज तगायत जसं आहे तसं आपल्याला प्राप्त आहे। आणि हे ज्ञान संप्रदाय म्हणजे गुरु, साधू आणि शास्त्र जे युनिव्हर्सिटी, प्रोफेसर आणि सिलेबस या तीन सत्य समजून घेण्यासाठी या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। सत्य एकतर्फी असू शकत नाही, फक्त गुरु उपयोगाचा नाही, फक्त शास्त्र म्हणजे भगवद्गीता भागवत उपयोगाचं नाही, अथवा संप्रदाय उपयोगाचा नाही। तर संप्रदायातून आलेल्या गुरुकडून शास्त्रानुसार आपण ज्यावेळेला अध्यात्म समजून घेतो त्यावेळेला आपल्याला परम सत्य जे सत्य काय आहे ते कळतं। आणि म्हणून कालच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्ण जे आहेत हे चारी दोषापासून मुक्त आहेत। आपण पहिल्या दिवशी पाहिलं की आपण सर्वजण किती जरी बुद्धिमान असलो तरी चार दोषामध्ये आहोत आणि सगळ्यात मोठा दोष म्हणजे आपण सगळेजण भ्रमामध्ये आहोत। तर तो भ्रम जो आहे हा आजच्या दिवशी आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर कुठल्या भ्रमामध्ये आहोत? आपण शरीर आहोत असं जो समजतो हा आपला फार मोठा भ्रम आहे, पण आपण ह्या शरीरापेक्षा वेगळे आत्मा आहोत। आणि म्हणून हा आत्मा काय आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं कार्य काय आहे याच्याविषयी आपण आजच्या प्रवचनामध्ये समजण्याचा प्रयत्न करू। तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की देहिनो अस्मिन् यथा देहे कौवारम यवरम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति। आत्मा आहे हे कसं समजायचं की देहिनो अस्मिन् यथा देहे, हा आपला जो देह आहे या देहामध्ये आणखी एक देह आहे। तर हा देह ज्या वेळेला कौमारम, यौवनम आणि जरा या तीन अवस्थेमधनं जातो, आपल्याला हा अनुभव आहे। काही लोक म्हणतात की अध्यात्मामध्ये साक्षात्कार काय आहे, तर भगवद्गीतेमध्ये जे भगवंताने सांगितलेले आहे ते अनुभव घेणे हा साक्षात्कार। आणि त्यासाठी आपण ज्या अवस्थेमध्ये कुठेही आहोत तिथून आपण हा साक्षात्कार प्राप्त करू शकतो। तर हा पहिला साक्षात्कार आहे की हे जाणणं की कौमारम, यौवनम, जरा, आपलं शरीर जे आहे हे कौमार म्हणजे आपण लहान अवस्थेमध्ये होतो, तरुण होतो, बाल्य होतो, त्यानंतर तरुणावस्थेमध्ये आलो म्हणजे जवान अवस्थेमध्ये, यौवनम आणि त्याच्यानंतर जरा अवस्था। तर ह्या शरीराच्या प्रामुख्यानं तीन अवस्था आहेत। आणि त्याचबरोबर जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी, म्हणजे जन्म झालेल्या माणसाला व्याधी ह्या होणारच, त्यानंतर म्हातारपण हे येणारच आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होणार। तर हे जे स्थित्यंतर आहेत ही आपण ज्या देहाला मी समजतो त्या देहाची आहेत, पण त्याही पलीकडे असणारा जो देह आहे त्याला आत्मा असं म्हटलेलं आहे की ज्याला हे देह हे जे आहे हे आवरण आहे। म्हणून आपली जी स्वतःची ओळख आपण जी सांगतो ही दोन गोष्टी आपण असतात, एक आहे परमार्थिक ओळख आणि एक आहे व्यवहारिक ओळख। आपण व्यवहारिक ओळख कशी, जसं आपण शाळेमध्ये गेलो तर तुझं नाव काय, माझं नाव आत्मा आहे असं म्हणून आपण सांगणार नाही कधी पण, तर तो आध्यात्मिक आहे, हा पारमार्थिक आहे। तर व्यवहारिक काय आहे तर माझं जे नाव आहे ते आपण सांगतो, परंतु त्या भावनेमध्ये आपण न राहणं हा आध्यात्मिक मार्गाची सुरुवात आहे। म्हणजे मी स्वतःला जे काही माझं नाव आहे किंवा जे काही आपल्याला उपाधी लागलेल्या आहेत, असं शरीराला अनेक उपाध्या आहेत, म्हणजे मी स्वतःला जे समजतो ते काळा, गोरा, स्त्री, पुरुष किंवा नावं आहेत पाटील, देशपांडे, कुलकर्णी, सासवडकर, ही सगळी नावं जी आहेत ही आपल्या देहाची नावे आहेत। आपली ओळख काय आहे तर मी शरीरने आत्मा, ही जगातल्या प्रत्येक जीवाची ओळख आहे। म्हणून ही ओळख कोण करून देतं आपल्याला? जो आपल्याला ओळखतो तोच आपल्याला ही ओळख करून देऊ शकतो, आपण सुद्धा आपल्याला ओळखत नाही। आणि म्हणून अशी व्यक्ती जी आहे भगवान श्रीकृष्ण हे आपल्याला ओळख करून देत आहेत की तुमचा देह जो आहे हा कौमारम, यौवनम, जरा ह्या अवस्थेतनं जातो, परंतु तुम्ही जे आहात हे तुम्ही नित्य आहात।
म्हणून तुम्ही आत्मा आहात, म्हणजे तुम्ही मूळ आहात या शरीराचं. आत्मा नसेल तर हे शरीर नाही, नुसतं शरीर काही करू शकत नाही. आत्मा आहे म्हणून हे शरीर आहे. तर त्यासाठी आत्मा जो आहे ही स्थिती जाणून घेणं. तर ज्यावेळेला आपल्याला अध्यात्मामध्ये किंवा भक्तीमध्ये उन्नती करायची असते त्यावेळेला आपण कोण आहे हे विसरून गेलं पाहिजे. मग तिकडनं आध्यात्मिक जे ज्ञान आहे हे सुरू होतं. कारण आध्यात्मिक ज्ञान हे आत्मस्तरावरती सुरू होतं. पहिल्या दिवशी मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल, 2 आणि 2 4 हा गणिताचा पाया आहे. तर तो पाया जर चुकला तर पुढचं गणित जे आहे हे जरी बरोबर केलं तरी उत्तर त्याचं चुकीचंच येणार. आणि म्हणून 2 आणि 2 4 ह्याच्यावरती आपला पाया रचला पाहिजे. तसं आपलं जीवन जे आहे हे नुसतं शरीर नाही, आत्मा आणि त्याला असलेलं शरीर या स्तरावरती आपण जर केलं तर जीवनामध्ये जे काही आपण करतो हे परिपूर्ण होत जातं. आणि म्हणून शरीराबरोबर कार्य करत असताना मी आत्मा आहे हे जाणून आत्म्यासारखं शरीराच्या मार्फत कार्य करत राहणं ह्याला भक्ती म्हणतात. याच्यामध्ये नुसता आत्मा आहे याचा अर्थ फक्त तत्त्वज्ञानाचा विषय नाही किंवा हा फक्त विचार करण्याचा विषय नाही आहे. आत्मा हा अनुभूती किंवा अनुभव घेण्याचा, त्याप्रमाणे वागण्याचा, ह्याच्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे. पण पशुमध्ये आपल्यामध्ये फरक काय आहे? तुम्ही कुठल्याही कुत्र्याला जाऊन सांगा तो आत्मा आहे, त्याला काय कळणार आहे? कुठल्याही गाढवाला जाऊन सांगा किंवा बैलाला जाऊन सांगा, कोणालाही जाऊन सांगा तो आत्मा आहे, त्यांना कळतं का? त्यांना नाही कळत. परंतु आम्हाला ज्या वेळेला हे उदाहरण देऊन समजून सांगितलं जातं की कौमारम यौवनम जरा, अरे आपले शरीर प्रत्येकाने आपण पाहू शकतो, हा साक्षात्कार प्रत्येकाला होऊ शकतो की माझं लहानपणाचं शरीर होतं, तरुणपणाचं होतं आणि आता वृद्धावस्थेमध्ये किंवा वृद्धावस्थेकडे झुकणारं असं शरीर आहे. तर आपण शरीर बदलत गेलं पण मी जो आहे तोच आहे. म्हणजे त्याच डोळ्याने मी पाहतोय, त्याच कानाने मी ऐकतोय, त्याच जिभेने मी खातोय, स्वाद घेतोय, त्याच पायाने चालतोय, त्याच हाताने काम करतोय. शरीर बदलत गेलं पण मी बदललो नाही. तर हा मी जो आहे, आपण म्हणताना काय म्हणतो, माझं शरीर, माझे कान, माझे डोळे, माझे पाय, पण तो मी कोण आहे? तर तो आहे आत्मा. म्हणून आपण माझे म्हणतो. तर मी जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे आत्मा. आणि ही आपली खरी ओळख आहे. आणि म्हणून भगवद्गीता ऐकताना, समजून घेताना आणि पाळताना या स्तरावरती आपल्याला कमीत कमी ज्ञानानं तरी आलं पाहिजे की मी आत्मा आहे. आणि म्हणून भगवद्गीतेचं पालन करताना किंवा कुठल्याही वैदिक शास्त्राचं पालन करताना स्त्री पुरुष म्हणा किंवा गरीब श्रीमंत, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा हा विचार नाही. भगवान श्रीकृष्णाच्या नुसार किंवा भगवद्गीतेनुसार सगळे जीव, फक्त मानव नाही, अगदी किड्या मुंगीपासून ते इंद्र ब्रह्मापर्यंत सगळे जीव जे आहेत हे भगवंताचे अंश आहेत, आत्मा आहेत. परमात्मा एकच आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण, आणि ह्यांचे आपण अंश आहोत. आणि म्हणून आपल्याला जी ओळख नाही ती आपल्याला जो आपल्याला ओळखतो तो आपल्याला ओळख करून देतो आहे, आणि ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. ते सांगतात की तुमचा देह जो आहे हा बदलत जातो, तुम्ही बदलत नाही. ह्याच्यावरनं समजून घ्या. त्यानंतर या देहाला कसं समजायचं की कुठे आत्मा आहे? तर या शरीरामध्ये किंवा ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला ही 6 स्थित्यंतर दिसतात त्याच्यामध्ये हा आत्मा आणि दुसरं म्हणजे जड, या 2 गोष्टी आहेत. जड जे आहे हे शरीर, हे शरीर ह्याला जड का म्हटलेलं आहे? जसं आपण मृत शरीर पाहतो ते जड शरीर आहे, म्हणजे ते नुसतं शरीर काय करू शकत नाही. त्याप्रमाणे टेबल आहे, खुर्ची आहे, हे जड आहे, स्वतःहून काय करू शकत नाही. त्याप्रमाणे हे शरीरसुद्धा वास्तविक जडच आहे, परंतु याच्यामध्ये आत्मा आहे म्हणून हे कार्यरत आहे. आणि आत्मा नसेल तर हे शरीर कार्यरत असू शकत नाही. आणि म्हणून आत्मज्ञान ह्याचा अर्थ आहे की पहिला आत्म काय हे समजून घेणं आणि त्याच्या स्तरावरती आपलं जीवन जे आहे, जीवन पद्धती जी आहे त्याप्रमाणे जगणं. मग हे शरीर जे आहे हे दुःखमय शरीर, त्याचा आपल्याला पुन्हा पुन्हा स्वीकार करावा लागत नाही. तर ह्याच्यामध्ये 6 स्थित्यंतर कुठे सांगितलेले आहेत पहा, की जायते म्हणजे जन्म होतो. जिथे आत्मा आहे तिथे जन्म होतो. आपण पहा की पशु पक्षी प्राणी झाडं या सगळ्यांचा जन्म होतो. मग तो जन्म वेगवेगळ्या प्रकारे होतो. कुणाचा अंड्यामधून होतो, कुणाचा बीजामधून होतो, कुणाचा गर्भामधून होतो, कुणाचा आणि कशामधून होतो. हे प्रकार अनेक आहेत, पण जन्म होतो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याला शरीराचे प्राप्त होतं. त्यानंतर ते काही काळ टिकतं
त्याच्यानंतर वर्धते म्हणजे ते वाढतं, हे तसंच राहत नाही. आपलं शरीर बघा वाढत गेलेलं आहे, तसंच राहत नाही, शरीर वाढत जातं. त्यानंतर परिणाम म्हणजे त्याच्यापासून दुसऱ्या गोष्टी उत्पन्न होऊ शकतात. म्हणजे एका शरीरातनं जसं स्त्री आणि पुरुषांच्या संयोगानं आणखी एक शरीर जन्माला येऊ शकतं. पण 2 टीव्ही एकत्र ठेवले तर तिसरा टीव्ही जन्माला येतो का? तसं येत नाही. फक्त स्त्री आणि पुरुष असेल तरच तिसरा जीव निर्माण होऊ शकतो. म्हणजे जीवापासून जीव निर्माण होतो. नुसत्या अशा भौतिक 2 टेबलं केली एकत्र ठेवली तर तिसरं टेबल निर्माण होणार नाही. पण परिणाम म्हणून म्हटलेलं आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला असलेले पशु पक्षी झाड जे आहेत त्यांच्यापासून परिणाम म्हणजे त्यांच्यासारखेच दुसरे जीव जे आहेत त्यांना शरीर त्यांच्या माध्यमातून प्राप्त होतं. त्यानंतर अपरिक्षीयते म्हणजे प्रत्येकाचं झीज होते, प्रत्येकाची झीज होते. आपण पाहतो झाडं मोठे होऊन शिणतात, मनुष्य मोठा होऊन शिणतो, पशुपक्षीसुद्धा मोठे होतात आणि त्यांचं शरीरसुद्धा क्षीणत होत जातं. म्हणजे कमी ताकदवान होऊन जातं आणि शेवटी मृत्यू होतो. म्हणजे क्षीणता ही प्रत्येक आत्मा जिथं आहे त्या शरीराला होत असते आणि त्यानंतर शेवटी नाश पावतो. तर ही 6 स्थित्यंतरं जिथं आपल्याला दिसायला मिळतात तिथं समजायचं की इथे आत्मा आहे. आता हे टेबलमध्ये दिसतंय का, किंवा एखाद्या खुर्चीमध्ये दिसतंय का, किंवा एखाद्या टी व्हीमध्ये दिसतंय का, किंवा आपल्या मोबाईलमध्ये दिसतंय का? तर हिथं दिसणार नाही, कारण त्यांना जड वस्तू म्हटलेल्या आहेत. जेवढ्या आहेत तेवढ्याच, त्याच्यापासून दुसरं काय उत्पन्न होत नाही. तर हे जे आहे हे ओळखायचं की आत्मा जो आहे ही 6 स्थित्यंतर करतो. आणि म्हणून हा आत्मा जो आहे ह्याला कुठला धर्म नाही, जात नाही, पंथ नाही, नाव नाही, काही नाही. म्हणून मला त्याला कधी कधी निर्विकार म्हटलेलं आहे. ह्याला कुठला विकार नाही आहे, ह्याला कुठलाही रोग नाही आहे. अतिशय शुद्ध आहे आणि पवित्र आहे. भगवंताचा अंश असल्या कारणानं हा पवित्र आहे. परंतु हे विकार आपल्या पाठीमागे लागलेले आहेत. जसं जन्माला येणे, वृद्ध होणे, परिणाम जे आहेत, नंतर म्हातारपण येणे, त्यानंतर मृत्यू होणे, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या शरीरासाठी आहेत. आणि हे जो समजून घेतो तो ज्ञानी. इथे मनुष्य जन्माची सुरुवात होते. हे ज्याला समजतं मनुष्य जन्माची सुरुवात कुठे होते की मी शरीर नाही, आत्मा आहे. अन्यथा तो पशुस्तरावरतीच जगत आहे. म्हणजे फक्त शरीरासाठी जो कोण काय कार्य करतो हा पशुस्तरावरतीच जगत आहे. त्याला पूर्ण ज्ञान झालेलं नाही आहे, तो अज्ञानामध्ये. मग तो भौतिक ज्ञानमध्ये PhD घेऊ शकेल, परंतु ह्या अज्ञानामध्ये राहत असल्या कारणानं त्याचं जीवन अंधकारमयच राहते. त्याला जीवनाला काही उद्देश राहत नाही. मग तो तात्पुरते उद्देश हे आपल्या जीवनामध्ये ठेवतो. आणि त्यासाठी भगवान उदाहरण देत आहेत की इथे देहिनो अस्मिन् यथा देहे. आता हे उदाहरण किती सोपं आहे, आपल्याला कळालं ना की कसं आपलं शरीर बदलत जातं. आता हे शरीरामध्ये काय आहे ह्याचंही भगवान श्रीकृष्ण आपल्याला उल्लेख करतात. ही शरीराची रचना कशी आहे तर इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रियोभ्या परमन मनसस्तु परा बुद्धिर बुद्धिर्यो परसस्तु सा. म्हणजे इंद्रियाणी म्हणजे आपल्याला जी इंद्रिय दिसतात, इंद्रियाणी पराण्या म्हणजे त्याच्या पलीकडे, इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रियोभ्या परम मन. तर हे शरीर कुणामुळे चालतं, हे मन चालवतं, मन चालवतं. मनसस्तु परा बुद्धिर, मन कशामुळे चालतं, बुद्धीप्रमाणे चालतं. आणि बुद्धी कशाप्रमाणे चालते, स म्हणजे अहंकाराप्रमाणे चालते. म्हणजे मी जे स्वतःला समजतो त्याप्रमाणे आपली बुद्धी चालते, त्याप्रमाणे आपलं मन कार्य करतं आणि त्याप्रमाणे आपलं शरीर जे आहे या सगळ्या गोष्टी करतं. म्हणून अहंकार इथेच आपण थांबलो ना, हा अज्ञानातनं आहे. अहंकार सगळ्यांना आहे तर तो अज्ञानातनं आहे. तर परसस्तु सा, त्या अहंकाराच्या पाठीमागे जे आहे तत्व, मूळ ज्याच्यामुळे अहंकार आहे ते आहे आत्मा. तर आपल्या शरीराची रचना पाहिली आपण की शरीर, मन, बुद्धी, अहंकार आणि आत्मा अशी ही आपल्या ही शरीराची स्तर आहे. जसं आपण पाहतो की शरीर आहे त्याच्यावरती थंडीच्या दिवसामध्ये आपलं टी-शर्ट असतं, त्याच्यावरती एक शर्ट असतं आणि त्याच्यावरती एक जॅकेट असतं. परंतु हे 3 स्तर म्हणजे मनुष्य नव्हे, ते शरीरावरती असलेले 3 स्तर आहेत. ते कशासाठी, या शरीराच्या रक्षणासाठी. त्याचप्रमाणे आत्मा जो आहे या शरीरावरती, आत्म्यावरती हे अहंकार, मन आणि बुद्धी आणि त्याच्यानंतर हे शरीर जे आहे. आता हे शरीर कशापासून बनलेलं आहे, जे आपण जे शरीर पाहतो हे भगवान सांगतात की भूमिरापो नलो वायुखम मनोबुद्धिरेवच अहंकार इति मन्ये भिन्ना प्रकृतीर अष्टधा. तर ही जी भिन्न प्रकृती
म्हणजे आपल्या आजूबाजूला जे आहे तेच आपल्या शरीरामध्ये आहे. तर ह्या आजूबाजूला काय आहे तर आपण पाहू शकतो की 5 तत्त्व जी आहेत, म्हणून कधी कधी मी कालच्या परवाच्या प्रवचनात सांगितलं होतं की शरीर पंचत्वात विलीन झालं, असं आपण कधी कधी देह जाळल्यानंतर म्हणतो. तर ही 5 तत्त्व आपल्याला दिसतात. पृथ्वी, जल, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे शरीर आपल्या जे प्रकृतीमध्ये आहे, जे आपल्या डोळ्यासमोर आहे, त्याच्यापासूनच आपलं शरीर बनलेलं आहे. हे शरीर कुठलं दुसरं बनलेलं नाही. या प्रकृतीत जे आहे, भूमी म्हणजे पृथ्वी जी आहे ती आपल्या शरीरामध्ये हाडाच्या रूपामध्ये आहे. भूमीर आपो म्हणजे पाणी जे आहे हे रक्ताच्या रूपामध्ये आहे. नल म्हणजे अग्नी जो आहे आपल्या शरीराचा तापमान जे आहे. इथं कोण डॉक्टर आहे? 98.2 काय असते डॉक्टर? बरोबर? कुणाला माहिती आहे शरीराचं तापमान किती असतं? कोण विद्यार्थी? 98 किती असेल तेवढं बरोबर तापमान राहतं. तेवढं अग्नी जो आहे हा शरीरात आहे. त्याच्यापेक्षा जास्त झालं तर मृत्यू होऊ शकतो, कमी झालं तर पण मृत्यू होऊ शकतो. एवढं व्यवस्थित तापमान ह्या शरीरामध्ये कोण ठेवतं? आपल्याला कल्पना आहे, पण ठेवतं कोणतरी. असं नाही की आपोआप चाललेलं आहे. तर हे तापमान जे आहे तो अग्नी आहे. आणि खम म्हणजे आपण जे बोलतो जे आहे, आपलं नुसतं तोंड हलत नाही. माझ्या तोंडातनं जो वारा बाहेर पडतो आहे तो ह्या पोकळीमध्ये ज्या वेळेला आदळतो त्यातनं शब्द निर्माण होतात आणि ह्याला खम म्हटलेलं आहे. तर आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे आकाश म्हणजे जी पोकळी जी आपल्याला दिसते ती ॲक्च्युली पोकळी नाही आहे, त्याच्यातनं हे शब्द निर्माण होतात. तर ही जी आहे हे आपलं शरीर आहे. आणि आतमध्ये जे आहे मन, बुद्धी आणि अहंकार, अशा 8 तत्वांनी हे शरीर बनलेलं आहे. उद्या आणखी डिटेलमध्ये आपण आणखी काय या शरीरामध्ये आहे विचार करू, पण आजच्या पुरतं आपण समजून घेऊ शकतो की या जगातल्या सगळ्या गोष्टी, कुठलीही गोष्ट घ्या, एखाद्या सुईपासून ते चांद्रयानापर्यंत कुठलीही वस्तू घ्या, ही ह्या 8 तत्वापासून बनलेली आहे. अर्थ, वॉटर, फायर, एअर, ईदर, माइंड, इंटेलिजन्स अँड फॉल्स इगो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. या 8 तत्वाशिवाय या जगामध्ये दुसरं काहीच नाही. आणि हे 8 तत्व जी आहेत ही मनुष्यानं निर्माण केलेली नाहीत किंवा करू शकत नाही. आणि ते जे निर्माण करतात ते भगवंत सांगतात की ही माझी प्रकृती आहे, ही मी निर्माण केलेली प्रकृती आहे. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति मन्ये भिन्ना प्रकृतिरष्टधा. तर हे 8 तत्वांचं शरीर बनलेलं आहे. आणि आतमध्ये आपण पाहिलं की मन, बुद्धी आणि अहंकार हे कशी रचना आहे, कशामुळे काय चालतं. शरीर जे आहे मनाप्रमाणे चालतं, मन बुद्धीप्रमाणे चालतं. बुद्धी जसा आपला अहंकार आहे, जसं मी जेव्हा स्वतःला भारतीय समजतो, माझं बुद्धी जी आहे ही भारतीयाप्रमाणे चालते आणि माझं मन जे आहे हे भारतीयाप्रमाणे चालतं आणि माझं शरीर जे आहे हे सगळं भारतीय स्वीकारायला लागतं. तर त्याचप्रमाणे आपण ज्या वेळेला जे काही आहे समजतो की मी श्रीमंत आहे असं ज्या वेळेला अहंकार माझा समजतो, त्याप्रमाणे बुद्धी चालते, त्याप्रमाणे मन चालतं, त्याप्रमाणे शरीर चालतं. म्हणजे जे काही आपण स्वतःला समजतो हा अहंकार आहे आणि त्याला मिथ्या अहंकार म्हटलेला आहे. म्हणजे नसलेली उपाधी. आपली खरी ती उपाधी नाही आहे. आपण आत्मा आहोत, दुसरा कुठलाही आपली ही ओळख नाही. भगवंतासमोर ज्यावेळेला जातो किंवा अध्यात्मामध्ये सुरुवात करायची असेल तर आपण आत्मा आहोत हीच आपली ओळख आहे. इतर कुठलीही ओळख ही अध्यात्मामध्ये आपल्याला पुढे घेऊन जात नाही. कारण आत्मस्थिती जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचं ज्ञान कधीच होणार नाही. आणि जेव्हा आपण शरीर स्तरावरती कुठलंही शास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न करतो आपला नक्कीच गोंधळ होणार. आणि मग आपल्याला वाटतं अरे इथं हा का भेद आहे, तो का भेद आहे, लहान का मोठं का, हा मोठा का, लहान का. ते शरीर स्तरावरचे भेद जे आहेत तसे आत्मस्तरावरती भेद नाही आहेत. आत्मस्तरावरती सगळेजण समान आहेत, परंतु त्याच्या भावनेनुसार तशी त्याला प्रगती करण्यासाठी ही संधी अनेक शास्त्रामध्ये दिलेली आहे. ते भेद आहेत. असं पहिलीतला विद्यार्थी कधी हट्टाने जाऊन मी बसलो की मी का जाऊन 10वीच्या वर्गात बसू शकणार नाही, तसं त्याला कारण का, कारण 10वीच्या वर्गात बसलो त्याला काही समजणार नाही, म्हणून त्याला प्रत्येकाने 1, 2, 3, 4 अशा पायऱ्या चढत असं ज्ञान घेत 10वीच्या वर्गात जावं लागतं. तसं आध्यात्मिक उन्नतीनुसार हे वर्गीकरण केलेलं आहे. नुसतं शरीरानुसार किंवा जन्मानुसार, जातीनुसार, कर्मानुसार केलेलं नाही, तर आध्यात्मिक उन्नतीनुसार. आणि म्हणून आध्यात्मिक उन्नतीसाठी सगळ्यात पहिलं समजणं आहे की मी शरीर नाही आत्मा आहे.
आणि ही जी आत्मस्थिती आहे ह्याचा भगवंत वर्णन करतात की नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सता. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे सत्य आहे त्याचा कधीही नाश होत नाही आणि जे नाश होतं ते कधीही सत्य असू शकत नाही. हे तत्त्व जीवनामध्ये लक्षात ठेवा. जे सत्य आहे त्याचा कधीही नाश होत नाही आणि जे नाश होतं ते कधीही सत्य होऊ शकत नाही. आणि म्हणून जे नाश होतं याच्या पाठीमागे विनाशी जो आहे त्याने लागलं नाही पाहिजे. म्हणजे आत्मा जो आहे हा विनाशी आहे आणि शरीर जे आहे हे नाशवान आहे आणि शरीराच्या संबंधित जे काही आहे हे सगळं नाशवान आहे. फक्त मी जो आहे हा विनाशी आहे, सत्य आहे. आणि म्हणून त्या स्थितीवरती मी आत्मा समजून कसा आहे ते समजून घेऊन तसं कार्य केलं तर हे विनाशी शरीर जे आहे हे विनाशी शरीर जरी नाश झालं तरी आपण कधीही नाश होत नाही, आपला कधीही नाश होत नाही. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की अविनाशी तू तद्विद्ये येन सर्वम इदम ततम. या शरीरामध्ये अविनाशी जे आहे हे तत्व सर्वात महत्त्वाचं आहे, ती म्हणजे आत्मा. आणि आत्म्याचा गुण काय आहे? चेतना. आपल्यामध्ये भावना आहेत. आपल्याला रडू येतं, हसू येतं, वाईट वाटतं. या सगळ्या भावना कशामुळे आहेत? ह्या शरीराला आहेत का? या शरीराच्या भावना नाहीत, या आत्म्याच्या भावना आहेत. शरीर मृत होतं त्यावेळेला तुम्ही उभं जरी कापलं, उभं जरी जाळलं तरी काही फरक पडत नाही. म्हणजे त्या शरीरात असलेल्या आत्म्याच्या या भावना आहेत. आणि म्हणून हा आत्मा समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण त्याची मूळ चेतना काय आणि सर्वोच्च चेतना काय की हे समजून घेण्यासाठी आत्मा आणि आपल्याला कुठल्या स्वरूपामध्ये दिसतो तो म्हणजे चेतनेच्या स्वरूपामध्ये. तर आपण पाहतो की आपण हे सगळे लाईट आपल्याला दिसतात, पण हे लाईट जळणारी इलेक्ट्रिसिटी आपल्याला दिसते का? ही आपल्याला दिसत नाही. पण परिणामांनी आपल्याला ओळखता येतं की ही इलेक्ट्रिसिटी इथे येते आहे, ही इलेक्ट्रिसिटी येते आहे. इलेक्ट्रिसिटी कोणी बघू शकत नाही, पण त्याचे परिणाम आपल्याला जाणून देतात की ही इलेक्ट्रिसिटी इथे वाहते आहे. इथं नुसता बल्ब लागलेला असेल आणि बटन जर बंद असेल तर तिथे इलेक्ट्रिसिटी नाही, तर नुसता बल्बच आहे. तसंच हे शरीर आहे, ही चेतना जी आहे ही भगवंताकडनं ही चेतना येते. ती जी शक्ती आहे आत्मिक शक्ती ही भगवंताकडनं येते. आत्मा भगवंताचा एक अंश आहे आणि म्हणून हे शरीर जे आहे हे चेतना त्याच्यामध्ये आहे. जसं इलेक्ट्रिसिटीमुळे हा बल्ब दिसतो आहे तशी आपल्या शरीरामध्ये चेतना आहे. तर ह्या चेतनेमुळे या शरीराची सगळी कार्य होत असतात. पण त्याच्या पाठीमागे मूळ कोण आहे? तो आहे आत्मा. आणि तो जो आहे अविनाशी तू तद्विती. आणि म्हणून या आत्म्याचा आकार काय आहे? कधी कधी लोक विचारतात आत्म्याचा आकार काय आहे. तर शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की इतका सूक्ष्म आहे की जवळजवळ आपल्याला कुठल्याही अगदी शास्त्रीय दुर्बिणीतून सुद्धा हा दिसणार नाही. शास्त्रात कुठलीही वैज्ञानिक दुर्बीण जरी कोणी घेतली तरीही आपल्याला हा आत्मा दिसणार नाही. याचं वर्णन काय आहे पहा. केशाग्र शतभागस्य शतदा कल्पितस्य. म्हणजे आपल्या केसाचा टोक जे आहे त्याचे 100 भाग केले आणि प्रत्येक केसाच्या 100 भागाचा एका भागाचे आणखी 100 भाग केले. इतका सूक्ष्म. आता किती असेल विचार करा. आपल्या केस ज्याच्या डोक्यावर आहे त्याने विचार करावा की केस जे आहे त्याचं टोक त्याचे 100 तुकडे आणि त्या एका तुकड्याचे आणखी 100 तुकडे, म्हणजे जवळजवळ केसाच्या टोकाचे केशाग्र 1000 तुकडे केल्यानंतर जो भाग राहतो तो आत्मा आहे. किती सूक्ष्म आहे. जवळजवळ आपल्या कुठल्याही वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा वैज्ञानिक दुर्बिणीतून हा आत्मा दिसणार नाही, परंतु त्याचा प्रभावाने तो आपण ओळखू शकतो. जरी सूक्ष्म असला तरी तो सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे, सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. तसं उदाहरण आहे पहा की या जगामध्ये सूक्ष्म तत्व जे आहे हे सगळे जड तत्व चालवत आहेत. आपण पृथ्वी जी आहे ही सगळ्यात जड तत्व आहे आणि हे सगळ्यात कमी आहे या 8 तत्वापैकी. भूमीर आपो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतिमन्ये भिन्ना प्रकृती राष्ट्रदा. ही 8 प्रकारची तत्व आहेत. त्यातलं पृथ्वी जी आहे हे सगळ्यात कमी आहे. त्याच्यापेक्षा जास्त आहे ते पाणी. आणि पाण्यामुळे पृथ्वी चालते. पाणी जर नसेल तर पृथ्वी चालणार नाही. तर पाणीमुळे पृथ्वी आहे आणि पाण्यातून पृथ्वी निर्माण होते. नंतर पाणी जे आहे
हे वायू ह्यापासून निर्माण होतं. वायू जो आहे हा अग्नीपासून निर्माण होतो. अग्नी जो आहे हा आकाशापासून निर्माण होतो किंवा ध्वनीपासून निर्माण होतो. म्हणून आपल्याला माहीत आहे की पूर्वीच्या काळामध्ये लोक काडीपिटी वापरत नसत अग्नी पेटवायला. आपल्या मंत्राच्या शक्तीनं ते अग्नी पेटवायचे. आता कलियुगामध्ये ती शक्ती राहिलेली नाही आहे, कारण अग्नी जी आहे हे आकाशतत्वातून प्राप्त होतं. आणि आकाशापेक्षा जे आहे हे त्याच्यापेक्षा मन सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे, बुद्धीपेक्षा अहंकार सूक्ष्म आहे, आणि अहंकारापेक्षा आत्मा सूक्ष्म आहे, आणि आत्म्यापेक्षा परमात्मा सूक्ष्म आहे. आणि तो परमात्म्यातनं आत्मा ती शक्ती येते, आत्म्याकडनं पुढे बुद्धीला येते, नंतर मनाला, आणि त्याच्यानंतर ह्या शरीराला, आणि मग आकाश, त्याच्यानंतर अग्नी, पाणी, वायू, पाणी आणि भूमी. तर अशी बघा, भूमीपेक्षा पाणी शक्तिमान आहे, पाण्यापेक्षा वायू शक्तिमान आहे. कारण भूमी पाण्याने सगळी धुवून टाकली जाऊ शकते किंवा संपूर्णकडे प्रलय येऊ शकतो पाण्याने. जसं आपण पाहतो सुनामी आली की पाण्यासमोर कशाचं काय चालत नाही. तर पाणी शक्तिमान आहे पृथ्वीपेक्षा, कारण त्याच्यापेक्षा ती सूक्ष्म आहे. भूमी आपण आपल्या हातामध्ये धरू शकतो, पाणी धरू शकतो पण सोडून जातं, हे त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. तिसरं जे आहे हे वायू जो मध्ये आहे हा आपण पकडू पण शकत नाही आणि बघू पण शकत नाही. पाणी बघू शकतो आपण, आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म जो आहे अग्नी हा आपण पकडू पण शकत नाही आणि त्याच्याजवळ पण जाऊ शकत नाही. म्हणून वायूपेक्षा सूक्ष्म अग्नी आहे. तर वायूने पाणी सुकवलं जातं, आणि वायू जो आहे हा अग्नीने जाळला जातो, आणि अग्नी हे आकाश म्हणजे त्याच्यापासून अग्नीसुद्धा विझवला जातो. तर हे एकापेक्षा एक सूक्ष्म तत्वाने अशी संपूर्ण सृष्टी बनलेली आहे, आणि त्याच प्रकृती, त्याच सगळ्या तत्वाने आपलं हे शरीर बनलेलं आहे. म्हणून ह्या शरीरामध्ये पाहिजे तेवढी उष्णता राहते. त्यानंतर पाणी जे आहे, जितकं पाणी बाहेरच्या जगामध्ये आहे तितकंच पाणी या शरीरामध्ये सुद्धा आहे. 3/4 पृथ्वी ही पाण्याने भरलेली आहे, तसं हे शरीरसुद्धा 3/4 पाण्याने भरलेलं आहे. म्हणजे जशी ही प्रकृती आपल्याला बाहेर दिसते तशी ही प्रकृती आहे. आणि म्हणून आयुर्वेदानुसार जितकं तुम्ही प्रकृतीच्या सानिध्यामध्ये राहून प्रकृतीप्रमाणे वागाल तितकी तुमची तब्येत चांगली राहते. याचं कारण का, प्रकृतीमुळे तुमचं शरीर बनलेलं आहे, आणि म्हणून प्रकृतीच्या नियमाप्रमाणे आपण जर राहिलं तर आपले शरीर चांगलं राहतं. आणि शरीर चांगलं ठेवायचं कशासाठी, तर आत्मा काय आहे समजून त्याप्रमाणे उन्नती करण्यासाठी. हा एकमेव शरीर चांगलं ठेवण्यामागचा उद्देश आहे. तर हे जे आहे बालाग्र शतभागस्य, आपण ह्याकडे येतोय परत, की किती सूक्ष्म आहे आत्मा. आणि म्हणून कितीही मोठा वैज्ञानिक असेल त्याला आत्मा दिसणार नाही आणि दिसतही नाही. आणि म्हणून काय काय म्हणतात की आत्मा नाहीच आहे, काही काही लोक म्हणतात की आत्मा नाहीच आहे. ह्याचं कारण का, त्यांना दिसत नाही. ज्या वेळेला इथं कोणी अंधश्रद्धा निर्मूलनचे आहेत का, असतील तर ठीक आहे. मी बेळगावमध्ये ज्यावेळेला प्रचार करत होतो त्यावेळेला असंच एका प्रवचनामध्ये एकट्याने मला चॅलेंज केलं की आम्ही जे बघतो त्याच्यावरतीच विश्वास ठेवतो, आम्ही जे बघत नाही, आम्हाला जे दिसत नाही त्याच्यावरती आमचा विश्वास नाही. म्हटलं ठीक आहे. मग मी त्याला घराच्या बाहेर घेऊन आलो, आणि आमच्या त्या इलेक्ट्रिकच्या वायर्स असतात ना, म्हटलं ह्याला तू हात लाव, ह्याला तू हात लाव. तर म्हणाला की नाही. म्हटलं का नाही, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे. म्हटलं मला दाखव इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी दिसते का, नाही दिसत. पण तुला ज्ञान आहे की नाही त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे का, कारण त्यांनी बल्ब पेटलेले दिसतात. त्याचप्रमाणे आत्मा हा दिसत नाही, पण त्याच्या शक्तीने तो जाणायचा असतो. याच्या शक्तीने तो जाणायचा असतो. ह्याच्याकडे आपण शेवटी येऊ आजच्या प्रवचनाच्या. तर दिसत नाही याचा अर्थ तो नाही आहे असं नाही. आणि म्हणून तर आपल्याला भगवद्गीतेची मदत घ्यायची आहे हा समजण्यासाठी. कारण ज्याला दिसतो त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे, ज्याला दिसतो त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, आणि ज्यांनी तो निर्माण केलेला आहे, ज्याचा तो अंश आहे त्यांनी तो वर्णन केलेलं आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाला आत्म्याचं स्वरूप माहिती आहे, आम्हालाही माहिती नाही. आणि म्हणून आपण शरीरामध्ये इतके बद्ध झालेलो आहोत, इतके या शरीरानं बांधले गेलेलो आहोत की आपण स्वतःची ओळखसुद्धा विसरून गेलेलो आहोत. आणि त्यासाठी भगवान श्रीकृष्ण आपल्याला मदत करतात. तर हे आता आत्म्याची लक्षणं सांगतायत भगवद्गीतेमध्ये भगवान. न जायते मृते वा कदाचिन नायमात्मा भुविता भाय न भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. तो न हन्यते हन्यमाने शरीरे म्हणजे हन्यते म्हणजे मारणे किंवा ठार करणे किंवा नाश करणे. न हन्यते ह्याचा कधीही नाश होत नाही. शरीरे म्हणजे शरीराचा नाश झाला तरी. ह्याचं कारण का, न जायते ह्याला जन्मच नाही आहे, आत्म्याला जन्मच नाही. ज्याला जन्म नाही
न म्रियते, त्याला मृत्यूही नाही. जन्म नाही म्हणून त्याला मृत्यूही नाही. त्यानंतर नायम भूत्वा भावितावान भूया, याला न भूतकाळ आहे, न भविष्यकाळ आहे, न वर्तमान काळ आहे. कारण आत्मा या सगळ्यांच्या परा आहे. त्याच्यानंतर अजो नित्य, हा नित्य आहे, शाश्वत आहे. पुराणो म्हणजे सर्वात अति, म्हणजे ह्याला केव्हा निर्माण झालं याची सुद्धा शक सांगता येणार नाही, किंवा त्याची वर्षसुद्धा सांगणार नाही. हा सनातन आहे. हा अजो नित्य शाश्वतम पुराणो, अजन्मा आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, पुराण आहे. आणि त्यानंतर सांगतात की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैव क्लेशयंतापो न शोषयती मारुता. आपल्याला सगळ्यांना छत्रपती संभाजी महाराज माहिती आहेत, सगळेजण त्यांचा फार उल्लेख करतात. परंतु ज्या वेळेला 40 दिवस त्यांना हाल हाल करून मारण्यात आलं, त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज हा श्लोक काय म्हणत होते? नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न क्लेशयंतापो नैनम जयती न शोषयती मारुतः नैनम छिंदंती शस्त्राणी. तर त्यांना धीर एवढा कुठनं आला? त्यांना हे माहिती आहे, शस्त्राने माझं शरीर कापलं जात नाही. आता एवढं सगळं, त्यांच्या जीभ कापली गेली, कान कापले गेले, डोळे फोडले गेले, त्यानंतर त्यांची चामडी सोलली गेली, आणि त्यावेळेला म्हणतात की शस्त्राने मला मारलं जात नाही. औरंगजेब समजत होता की ह्याला मी मारतो आहे. पण ही ज्ञान, आणि नुसतं ज्ञान नाही, ह्याची अनुभूती आणि ह्याचा साक्षात्कार, आणि कारण त्याने जीवनभर पाळलेला होता म्हणून त्यांना तो होता. आणि म्हणून शरीराचे एवढे हाल हाल होत असतानासुद्धा 40 दिवस एवढं त्यांना तुक शक्ती कुठून मिळाली? ही आत्मशक्ती आहे, ही शरीराची शक्ती नाही, आत्मशक्ती आहे. आणि हा श्लोक संभाजी महाराज काय म्हणायचे? नैनम छिंदंती शस्त्राणी, म्हणजे शस्त्राने मी कापला जात नाही. नैनम दहती पावका, वाऱ्याने मी सुकवला जात नाही. न चैव क्लेशयंतापो, किंवा अग्नीनं मी जाळला जात नाही. न शोषयती मारुतः, म्हणजे वाऱ्यानं मी सुकला जात नाही. हे आत्म्याचं लक्षण आहे. आणि विचार करा, आपल्याला केवढी प्रगती करायची, एवढं समजून घ्यायचं आहे. आणि नुसतं शरीर स्तरावरती आपण ज्या वेळेला राहतो, तर संभाजी महाराजांची स्थिती आपल्या आयुष्यामध्ये कधीच येणार नाही. आणि म्हणून हे ज्ञान समजून घ्यायचं. पहिला ती शरीराची शक्ती जी आहे ही क्षीण होत जाते, पण आत्मशक्ती जी आहे, कारण आत्मा हा सत्य आहे, आत्मा हा सनातन आहे, म्हणून त्याची शक्तीसुद्धा या शरीरापेक्षा प्रबळ आहे. फक्त त्याची आपल्याला जाणीव नाही. हां, जसं कधी कधी उदाहरण देतं की वाघाचं पिल्लू ज्यावेळेला लांडग्यांच्या किंवा मांजरांच्या कळपामध्ये येऊन पडतं की तो स्वतःचं वाघ स्वरूप विसरून जातो. तसं आपण ह्या भौतिक प्रकृतीमध्ये येऊन हे शरीर धारण केलेलं आहे. आणि म्हणून आपण आत्मा जो आहे ह्याचं स्वरूप, त्याची शक्ती, ह्याचं ज्ञान आणि ह्याचा आनंद आपण पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत. आणि म्हणून आपल्याला हे तात्विकदृष्ट्या कमीत कमी समजून घेणं महत्त्वाचं आहे की आत्मा काय आहे. तर आत्मा हा शस्त्रानं छेदला जात नाही, किंवा वाऱ्यानं सुकवला जात नाही, आणि अग्नीनं जाळला जात नाही, पाण्यानं भिजवलं जात नाही. अछेद्योयम, ह्याचा छेद करता येत नाही. अदाह्योह्यम, याला कुठल्याही प्रकारचा दाह होत नाही. त्यानंतर नित्य, हा नित्य आहे. सर्वगत, हा सर्व ठिकाणी आहे. आत्मा हा सर्व ठिकाणी आहे, कुठेही राहू शकतो. पाण्यामध्ये राहू शकतो, अग्नीमध्ये राहू शकतो. ह्याला कारण अग्नीने जाळला जात नाही, पाण्यानं भिजला जात नाही. आणि म्हणून आपले वैज्ञानिक जीवसृष्टी बघण्याचा प्रयत्न करतायत इतर ग्रहावरती. त्यांना तिथं जाऊन असं वाटतं की अरे ते जीव नाही आहे, परंतु जीव काय आहे हेच त्यांना माहिती नाही. तर ते काय बघणार? जीव काय आहे हेच जर कोणाला माहिती नसेल, जीव म्हणजे आत्म्याचं लक्षण, आत्मा म्हणजे जीव आहे. तर जीव, आत्मा काय आहे हेच जर आपल्याला माहिती नाही, तर तो चंद्रावर कसा दिसेल आपल्याला? अगदी सूर्यावरती सुद्धा जीव आहेत, सूर्यावरती सुद्धा आहेत, कारण त्यांचं शरीर अग्नीने बनलेलं आहे. जसं आपलं शरीर पृथ्वी आकाशाने बनलेलं आहे. सगळ्या आठ जे तत्व आहेत हे आमच्या शरीरामध्ये समान आहेत. तर बाकीचे जे आहेत, जसं पाण्यामध्ये मासा आहे, त्याचं शरीर पाणी तत्व त्याच्या शरीरामध्ये जास्त आहे. आणि उडणारे पक्षी आहेत त्याच्यामध्ये हवा तत्व जास्त आहे. असं प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे. त्याप्रमाणे सूर्यावरती राहणारे जे जीव आहेत त्यांच्या शरीराचे अग्नितत्व जास्त आहे. तर प्रत्येक प्रकृतीनुसार हे जीव सर्व ठिकाणी आहेत. नित्य हा सर्वगत हा. अचलोयम म्हणजे हे सर्व ठिकाणी चलित आहेत, सर्व प्रकारे सर्व ठिकाणी चालतात.
अव्यक्तानि भूतानि व्यक्तमध्यानि एवच. भगवान सांगतात की हे ज्यावेळेला शरीर नसतं त्यावेळेला अव्यक्त असतात. व्यक्त मध्यानी म्हणजे शरीर धारण केलं की आपल्याला केवळ कळून येतं की हा आत्मा इथे आहे. जोपर्यंत त्यांना शरीर नसतं तोपर्यंत आपण त्याला पाहू शकत नाही. आणि म्हणून जो आहे शरीर व्यक्त मध्यानी जे हे शरीर धारण करतो त्याच वेळेला हे आपल्याला आत्मा आहे ह्याची जाणीव होऊ शकते, इतर वेळेला होऊ शकत नाही. म्हणून आत्मा आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. देही नित्यम अवध्योय देहे सर्वस्य भारता. म्हणून अर्जुनाला सांगतायत की देहाचा जरी नाश झाला तरी या आत्म्याचा कधीही नाश होत नाही. आणि म्हणून शास्त्रामध्ये भगवद्गीतेमध्ये वर्णन करतायत भगवान की हे आत्मा जो आहे हा आपलं शरीर कसं बदलतो याचं वर्णन भगवंत करतायत की वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गुह्याति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान अन्यान्य संयाति नवानि देहे. भगवान सांगतात की वासांसी जीर्णानि, वासांसी म्हणजे अंगावरचे कपडे, जीर्णानि जीर्ण झाल्यानंतर यथा विहाय आपण ते टाकून देतो. बरोबर आहे. तुम्ही आता हे उदाहरण सगळ्यांना पडतं ना. भगवान श्रीकृष्ण उदाहरण देत आहेत की शरीराचा आत्माचा संबंध कसा आहे. जसं शरीरावरती हा कपडा आपण घालतो, हा कुणाच्या आकाराप्रमाणे हे कपडे आहेत, हे शरीराच्या प्रमाणे आहेत. त्याप्रमाणे आत्म्याच्या आकाराप्रमाणे हे शरीर आहे. जसं ह्या शरीराच्या आकाराने हे आपण कपडे शिवतो. तर तसंच भगवान सांगतात की वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गुह्यापि नरोपराणि. म्हणजे जसं व्यक्ती एक शरीर एक कपडे टाकून देऊन दुसऱ्याचा स्वीकार करतो त्याचप्रमाणे आत्मा एक शरीराचा त्याग करून दुसऱ्या शरीराचा स्वीकार करतो. आत्मा जो आहे हा बदलत नाही. जसं मनुष्याचं आपलं शरीर बदलत नाही पण कपडे आपले बदलत जातात. काही काही लोक आपण दिवसातनं 2-3 कपडे घालतो, ऋतूप्रमाणे कपडे घालतो. कपड्याची जाडी जी आहे ही ऋतूप्रमाणे बदलते. थंडीमध्ये जास्त असतात, उन्हाळ्यामध्ये कमी असतात. परंतु कपडे जे आहेत हे बदलतो. परंतु व्यक्ती आतला बदलतो का? आतला व्यक्ती बदलत नाही. त्याचप्रमाणे आत्मा हा सनातन आहे. आपण आयुष्यामध्ये किती कपडे घातले आपल्याला ओळखत सुद्धा नाही. आपण लहानपणी कुठले कुठले कपडे घालवतो आपल्याला माहीत सुद्धा नाही. इतके कपडे आपण घातलेले आहेत. त्याचप्रमाणे ह्या आत्म्यानं 84 लक्ष योनीमध्ये फिरून फिरून आलेलं आहे. इतके कपडे ह्यांनी घातलेले आहेत, त्याला कुठले कपडे घातले हे सुद्धा आठवत नाही. तसं आपल्याला लहानपणी कुठले कपडे घातले आठवत सुद्धा नाही. परंतु या जन्मामध्ये मनुष्य जन्मामध्ये येऊन आपण समजू शकतो की हे शरीर कपड्यासारखं आहे, हे बदलतं. कारण आपण बदलणारी शरीरं आपण पाहतो. आपण कुत्री पाहतो, डुक्कर पाहतो, मांजर पाहतो, झुरळ पाहतो, ढेकणं पाहतो, साप पाहतो, वृक्ष पाहतो. हे सगळे जीव आलेत कुठनं? ही मगाशी आपण 6 जीवनाची लक्षणं सांगितली, ही तुम्हाला या सगळ्यामध्ये दिसतात. ह्या 84 लक्ष योनी आहेत. अनेक शरीरं आपण या जगामध्ये पाहतो की आत्मा आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून बुद्धिमान व्यक्ती जो आहे हा आत्मस्तरावर विचार करतो आणि तो कोणालाही इजा देत नाही. याचं कारण हेच आहे, कारण आत्मा आहे. प्रत्येकजण आत्मा आहे. तशी आपल्याला इजा होते, आपल्याला दुःख होतं, तसं प्रत्येकाला दुःख होतं, प्रत्येकाला वेदना होतात. म्हणून बुद्धिमान व्यक्ती जो आहे हा कुणालाही वेदना देत नाही किंवा त्याला त्रास देत नाही. तर कुठल्या स्तरावरती तो पाहतो की सगळेजण आत्मा आहेत. आणि म्हणून हे जे आहे तथा शरीराणी, शरीर जे आहे हे जसं कपडे जसे बदलतात तसे आत्मा जो आहे हा शरीर बदलत जातो. एकतर एका जन्मामध्ये स्थित्यंतर होत जातात. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा, म्हणजे कौमार अवस्थेतून तरुण अवस्थेतून त्यात आपण जरा अवस्थेमध्ये येतो. त्याचप्रमाणे मृत्यूच्या वेळेला काय होतं, एक शरीर सोडून देऊन दुसऱ्या शरीरामध्ये तो आत्मा प्रवेश करतो. ज्याला आपण मृत्यू म्हणून समजतो तो मृत्यू जो आहे हा शरीराचा आहे. हा कशाचा? आपला देहाचा मृत्यू आहे. हा आत्म्याचा मृत्यू नाही. हा आपला देह जो आहे तो आपल्याला आपण त्याग करतो आहोत. तर हे जे भगवान आणखी सांगतात की या आत्म्याकडे लोक कसे बघतात. आश्चर्यवत पश्यति येचन, जे कोणी या आत्म्याकडे आश्चर्य होऊन पाहतात, अरे वा किती आश्चर्यकारक आहे. दुसरे कसे पाहतात,
आश्चर्यवत वदती, ते सांगतात की अरे किती आश्चर्यकारक आहे, त्याचं वर्णन करतात. आणि आश्चर्यवत अमया शृणोपी, काही जण आश्चर्यात आहेत म्हणून ऐकतात. आणि एवढं सगळं ऐकूनसुद्धा काही जण मुळीच जाणत नाहीत. म्हणजे 4 प्रकारची लोक भगवद्गीतेमध्ये अगोदर सांगितलेले आहेत. ऐकूनसुद्धा कोणाला कळत नाही की मी आत्मा आहे. हां, हे जशी आपली भौतिक बुद्धी वाढत जाते तसं आपल्या भौतिक बुद्धीनं, म्हणजे शाळेतल्या बुद्धीनं आत्मा समजणं कठीण आहे. शाळेतली बुद्धी इथं उपयोग येणार नाही, कारण ती बुद्धी वेगळी आहे, ते शास्त्र वेगळं आहे. मी कायम उदाहरण देतो, जसं इंजिनियर हा घर बांधू शकतो, तो वैद्याचं काम करू शकत नाही. वैद्य हा वैद्याचं काम करू शकतो आणि इंजिनियरचं काम करू शकत नाही. कोणी वैद्याकडे जातं का, माझं घर बांधायचं आहे, तुम्हाला ड्रॉइंग काढून दे, माझं घराचं बांधून दे, कोणी जात नाही. किंवा इंजिनियरकडे कोण जातं का, अरे माझी छातीमध्ये कळ यायला लागले, तुम्हाला औषध द्यायचं, कोण जातं का, नाही जात. परंतु धर्माबद्दल बात सगळेजण बोलतात, त्याला क्वालिफिकेशन काय कोणी बघतच नाही, कोणीही बोलतं. आणि त्याचं डॉक्टर हेच क्वालिफिकेशन, आपण त्याला धर्म समजतो असं समजतं. तर जसं हे समजण्यासाठी शाखा आहेत, तसंच आध्यात्मिक ज्ञान, वैदिक ज्ञान समजणं ही शाखा आहे. आणि त्याला गुरु साधू शास्त्र हे प्रमाण आहे. जसं प्रोफेसर, युनिव्हर्सिटी आणि सिलॅबस हा महत्त्वाचा आहे, तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा गुरु साधू आणि शास्त्र हे तिन्ही महत्त्वाचं आहे. मग पुन्हा पुन्हा सांगतोय, नुसता गुरु महत्त्वाचा नाही, नुसतं शास्त्र महत्त्वाचं नाही, नुसतं संप्रदाय महत्त्वाचं नाही. हे तिन्ही ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपल्याला शास्त्र समजतं. तर इतर लोकांना हे का समजत नाही, त्याचं भगवद्गीतेमध्ये भगवान वर्णन करतात की हरे कृष्ण. उत्क्रामंतं स्थितं वापि भुजानं वा गुणान्वितं विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. आत्मा सगळेजण का पाहू शकत नाहीत याच्याबद्दल भगवान वर्णन करतायत. उत्क्रामंतम म्हणजे हे उत्क्रमण कसं होतं, एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये. उत्क्रामंतम स्थितम म्हणजे स्थित होतो, स्थितम वापी. भुंजानम प्रत्येक शरीरामध्ये जाऊन आत्मा त्या त्या शरीराचा भोग कसा घेतो. भुंजानम वा गुणान्वितम कुठल्या गुणामध्ये तो असतो हे सर्वसामान्य लोक जाणू शकत नाहीत. तर हे जाणण्याचं काय आहे, विमूढा नानुपश्यन्ति, मूर्ख लोक हे बघू शकत नाहीत. आता मूढ शब्द आलेला आहे, मूर्ख आणि मूढामध्ये फरक आहे. मूर्खाला ज्ञान दिल्यानं तो शहाणा होतो, पण मूढाला ज्ञान दिल्यानं तो कधी शहाणा होत नाही, कारण तो हट्टवादी असतो. माझं तेच खरं आहे, त्याला मूढ म्हटलेलं आहे. तर भगवान सांगतात की असं जे लोक आहेत, माझं तेच खरं आहे असं म्हणणाऱ्याला आत्मा काय आहे हे कधीच कळणार नाही, कारण त्याला समजून घ्यायची इच्छाच नाही. मूर्ख असणं चांगलं, पण मूढ असू नये. मूर्खाला शहाणं करता येतं, हां, त्याला सांगितल्यावर कळतं, बाबा आत्मा हा असा आहे, कळतं त्याला. विमूढा आत्मा नाहीच आहे, मी स्वीकारणार नाहीच, देव नाहीच आहे, मी स्वीकारणार नाही, अशा माणसाला कधीही आपण कन्व्हिन्स किंवा पटवून देऊ शकत नाही. कारण ही बघण्याची पद्धत वेगळी आहे, त्याच्या पद्धतीनं हे दिसणार नाही. जसं मगाशी सांगितलं की इंजिनिअरिंगच्या ज्ञानानं डॉक्टरचकीचं ज्ञान समजणार नाही, त्याचप्रमाणे तुमच्या भौतिक बुद्धीनं जरी 10 PhD असल्या, आयुष्यभर तुम्ही लायब्ररीतली सगळी पुस्तकं वाचून काढली असेल, तरीही भगवद्गीता तुम्हाला समजणार नाही. कारण आमची समजण्याची पद्धत वेगळी आहे. आणि ही पद्धत कुठली आहे, प्रत्यक्षच ज्यांनी हे निर्माण केलेलं आहे त्याच्याकडनं जसं आहे तसं समजून घेणे. आणि तेच भगवान सांगतात की हे जे आहे की कशावरनं आपण समजायचं. श्रोत्रम चक्षुष रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. श्रोत्रम म्हणजे कान, चक्षु म्हणजे डोळे, त्यानंतर स्पर्श म्हणजे जिव्हा किंवा त्वचा जी आहे, रसनम म्हणजे जिव्हा, स्पर्श म्हणजे त्वचा जी आहे, घ्राणम म्हणजे नाक जे आहेत, एवच हे पहा तुम्ही सगळ्यांना आहेत. कान, डोळे, नाक आणि त्वचा जितके म्हणून जीवित आपल्याला दिसतात त्या सगळ्यांना ही इंद्रिय आहेत. श्रोत्रम चक्षु रसनम घ्राणमेवच. हां, तुम्ही पहा कुत्र्यालाही हे सगळे आहेत, गाढवालाही आहेत, सापालाही आहेत, झाडालाही आहेत. हां, झाडालाही कान आहेत, झाडालाही डोळे आहेत, झाडालाही हात आहेत, पाय आहेत,
पण आपल्यासारखे नाहीत. त्यांचे वेगळे आहेत. झाड जे आहे हे आपल्या पायाने खातं, आम्ही तोंडाने खातो. झाड जे आहे आपलं मूळ, त्यांचे पाय आहेत. तर प्रत्येकाची जगाची पद्धत वेगवेगळी आहे, पण प्रत्येकाना श्रोत्रम चक्षु रसनम घ्राणमेवच या 5 इंद्रिय जी आहेत ही भगवंताने दिलेली आहेत जगण्यासाठी. तर ही जी आहेत काय आहे, अधिष्ठाय मनश्चाय. तर मन जे आहे ह्या मनाच्या इंद्रिय, ही मन सगळी अधिष्ठाय मनश्चाय. मन ज्या ज्या विषयांचं चिंतन करतं किंवा ज्या ज्या विषयांचा ज्याला आनंद घ्यायचा आहे त्या त्याप्रमाणे ते मन त्या आत्म्याला शरीर प्राप्त करून देतं. जसं आपल्याला माहिती आहे की वाघ जो आहे हा केवळ मांसाहारीच आहे. त्याला कधी वाघाला तुम्ही कधी गवत खाताना बघितलेलं नाही. किंवा गाय जी आहे ही कधीही मांस खाताना तुम्हाला दिसणार नाही. ती प्रकृतीच्या नियमाने तसे वागतात, कारण तसे त्यांची रचना केलेली आहे भगवंताने. वाघाचे दात बघा सुळ्यासारखे असतात. जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांचे दात सुळ्यासारखे असतात, कारण त्यांना ते इच्छा आहे म्हणून त्यांना भगवंताने ते शरीर दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांना ते दात दिलेले आहेत. आणि त्याप्रमाणे त्यांचे इंटेस्टाईन म्हणजे त्यांची जठरसुद्धा जी आहे, त्यांची आतडी जी आहेत ही सुद्धा त्याप्रमाणे बनवलेली आहेत. तर प्रत्येकाला भगवंतानी त्याच्या त्याच्या इच्छेनुसार त्याच्या त्याच्या मनाची इच्छा पुरवण्यासाठी भगवंतानी ही 84 लक्ष योनी ज्या आहेत या आपल्याला पाहतो. 84 लक्ष योनी याचा अर्थ 84 लक्ष प्रकारचे शरीरं या सृष्टीमध्ये आहेत. सगळीच काय पृथ्वी तलावरती नाही आहेत, पण आपण यातले अनेक लाखो बघू शकतो. तुम्ही फुलपाखरामध्ये किती प्रकार आहेत, मुंग्यामध्ये किती प्रकार आहेत, सापामध्ये किती प्रकार आहेत, हे असे मनुष्यामध्ये किती प्रकार आहेत. आपण पाहतो ना, भारतातले लोक ज्यावेळेला अमेरिकेत जातात ते एकदम वेगळे दिसतात. जपानचे जो लोक ज्यावेळेला भारतामध्ये येतात ते वेगळे दिसतात. अशा ह्या 84 लक्ष योनी आहेत. मनुष्यामध्ये अनेक आहेत, सगळ्या योनीमध्ये सगळ्या प्रकारचे जीव आहेत. असे 84 लक्ष योनी या सगळ्या अनेक प्रकारचे हे शरीर आहेत. तर ह्या सगळ्यांना काय आहे, श्रोत्रम चक्षु रसनम घ्राणमेवच. प्रत्येकाला श्रोत्र, कान आहेत, नाक आहेत, डोळे आहेत, जीव आहे आणि स्पर्श आहे, म्हणजे स्पर्श करू शकतो. तर ह्या सगळे जे आहे हे सगळ्यांना कॉमन आहे, म्हणजे तिथे आत्मा आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. हे सगळं चाललेलं आहे. जसं मगाशी उदाहरण दिलं की लाईट चाललेलं आहे याचा अर्थ तिथे इलेक्ट्रिसिटी आहे. त्याप्रमाणे ह्या गोष्टी जिथे जिथे आहेत तिथे आत्मा आहे. हा आपल्याला दिसणार नाही, आपण स्वतः अनुभव करून घ्यायचा आणि मग आपल्याला दुसऱ्यांच्या शरीरामध्ये आत्मा कसा आहे हे कळायला लागेल. पहिल्यांदा स्वतःला आत्मा आपण अनुभवून घेतला पाहिजे. जीसस क्राइस्टचे बायबलमध्ये एक सुंदर वाक्य आहे. ते सांगतात की टू नो गॉड नो दाय सेल्फ. जर तुम्हाला भगवंताला समजून घ्यायचं असेल तर पहिला स्वतःला समजून घ्या आणि मग तुम्हाला भगवंत काय आहे ते समजून येतील. आज आपण स्वतःला कोण आहे माहिती नाही आणि आपण भगवंताला शोधायला चाललो आहे किंवा भगवंताला समजून घ्यायला चाललो आहे किंवा भगवंताला जाणून घ्यायला चाललो आहे. तर पहिला भगवंत समजून घ्यायच्या अगोदर मी कोण आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि जसं जसं आपण मी कोण आहे समजून घेऊ तसं तसं आपल्याला आपली पुढची प्रगती होईल किंवा पुढचं ज्ञान आपल्याला प्राप्त होत जाईल. तर शरीरम यदवाप्नोती उच्चामंताम अतिश्वर गृहीत्वैताने संयाती वायुर्गंध निवासयात. तर हे स्थित्यंतर होतं हे आपल्याला का कळत नाही किंवा का दिसत नाही, तर भगवंतच उदाहरण देत आहेत. शरीरम यदवाप्नोती, एक शरीर सोडून आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये कसा जातो, वायुर्गंध निवासयात. म्हणजे जसं एक सुंदर मोगऱ्याचं फूल आपल्यापासून 10 फूट अंतरावरती असतं किंवा एखादं सुंदर वास येणारं गुलाबाचं फूल, चाफ्याचं फूल 10 फुटावरती असतं, तर त्याचा वास जसा आपल्या नाकापर्यंत येतो, दिसतो का आपल्याला, आपल्याला कोणाला दिसत नाही पण येतो. त्याचप्रमाणे हा जीवात्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये जातो. आपल्याला दिसत नाही याचा अर्थ होत नाही असं नाही. तर स्वतः भगवंत हे उदाहरण देत आहेत. वायुर्गंध निवासयात. गंध म्हणजे वास. तर वायूने जसा वास आपल्यापर्यंत येतो तर आपल्याला वायूही दिसत नाही, गंधही दिसत नाही, पण त्याची जाणीव होते. तर हा आत्मा जो आहे हा जाणीवेनं ओळखायचा, ज्ञानानं नाही. ज्ञान काय आहे ते तुम्हाला कळेल, पण ह्याची अनुभूती घेणं, ह्या सगळ्या उदाहरणांनी समजून घेणं, या सगळ्या उदाहरणांनी जाणून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ही सगळी लक्षणं भगवान सांगतात. आणि त्यात आता आपण आत्मा आहे, परंतु भगवंत जे आहेत हेही आत्मा परमात्मा आहेत. तर आपल्या दोघांच्यामध्ये भेद काय आहे हे भेद स्वतः भगवंत सांगतात. काही काही लोक, जसं मी काल सांगितलं, कृष्ण हा साधारण व्यक्ती नाही किंवा साधारण व्यक्ती हा कधी कृष्ण होऊ शकत नाही. तर काही काही लोक म्हणतात की मी कृष्णच आहे पण विसरून गेलो, किंवा मीच परमात्मा आहे मी विसरून गेलो.
परंतु हा मायेचा प्रभाव दूर झाला की माझं मला कळायला लागेल की मी परमात्मा आहे. तर ह्याच्यासाठी भगवान उदाहरणं देतात की अजोपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी मह. अजोपी सन अव्ययात्मा म्हणजे भगवान सांगतात की मी अजन्म आहे. आता आपणही म्हणू शकतो की मी पण अजन्म आहे, माझाही जन्म होत नाही, दोघांचं गुण एकच आहेत. सन अव्ययात्मा, भगवान श्रीकृष्ण सांगतात की माझं अव्ययात्मा, माझा नाश होत नाही. आपणही म्हणू शकतो माझाही नाश होत नाही. अजोपी सन अव्ययात्मा, परंतु पुढची गोष्ट जी आहे भूतानाम ईश्वरोपी अहम, सर्व जीवांचा मी अधिष्ठाता आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. इथे फरक आहे आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये. आपण सगळ्या जीवांचं नियंत्रण करतो आहे का? आपलं नियंत्रण फक्त आपल्या शरीरापुरतं आहे, ते पण पूर्ण नाही. भगवंत जेवढी आपल्याला संमती देतील तेवढंच. आणि इथे समजून घ्यायचं आपण की भगवंत वेगळा आहे आणि आपण वेगळे आहोत. आपण भगवंत नाही आहोत. हा फार मोठा चुकीचा समज आपल्यामध्ये घालून दिला आहे की आपणच भगवंत आहोत आणि आपल्या समोर जे दिसतात ते भगवंताच आहेत. नाही, हे सगळे भगवंताचे अंश आहेत. भगवंत निराकार नाही किंवा निर्गुण नाही आणि असं नाही की त्यांना शरीर नाही. भगवंत स्वतः सांगतात भूतानाम ईश्वरोपी अहम, सर्व जीवांचं नियंत्रण करणारा मी आहे. आणि म्हणून भगवान सांगतात की अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रिता परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम. अवजानंती म्हणजे लोक माझा अपमान करतात किंवा मला समजून घेत नाहीत, किंवा अवजानंती माम मूढा, मूर्ख लोक मला समजून घेत नाहीत. कारण का? मानुषीम तनुम आश्रिता, मानुषी म्हणजे मनुष्य, तनु म्हणजे शरीर. मी पण एखाद्या मनुष्यासारखं साधारण शरीर धारण करतो, म्हणून मूर्ख लोक असतात ते मला मनुष्य समजतात. समजलं का? भगवान स्वतः सांगतायत की मूर्ख लोक मला मनुष्य समजतात की मी यावेळेला मनुष्यासारखं एखादं धारण करतो शरीर. जसं रामाचं शरीर एखाद्या मनुष्यासारखं आहे, कृष्णाचं शरीर एखाद्या मनुष्यासारखं आहे. परंतु त्यांना सांगतात की अरे ते पण आपल्यासारखेच मनुष्य होते. काही काही प्रवचनामध्ये लोक सांगतात की रामकृष्णांना सुद्धा दुःख भोगावी लागली तर आम्ही कोण? म्हणजे साधारण मनुष्य समजले. इथे आपण भगवंताचा अपमान करतो आहोत. इथे आपण भगवंताचा अपमान करतो आहोत. हे भगवंत साधारण मनुष्य नाही. अवजानंती हा भगवंताचे शब्द आहेत. अवजानंती माम मूढा, मूर्ख लोक समजतात की मी मनुष्य स्वरूपामध्ये ज्यावेळेला येतो त्यावेळेला मला ते जाणत नाहीत. परमभावम, माझा तो परमभाव न जानंतो, ते जाणत नाहीत. मम भूत महेश्वरम, की सगळ्या जीवांचा मी अधिष्ठाता आहे. कुठल्याही शरीरामध्ये असले तरी ते सगळ्या जीवांचे अधिष्ठाता आहेत. ह्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्यावेळेला कृष्ण अगदी 3 महिन्याचे बालक होतं, ही सगळी कथा तुम्ही ऐकलेली आहे पण आपल्याला त्याचा रहस्य माहिती नाही. ही ज्यावेळेला कृष्णाचे बंधू बलराम यशोदेकडे तक्रार करतात, या कृष्णाने आज माती खाल्ली. तर यशोदा म्हणते की अरे कृष्णा माती खाल्लीस तू? म्हणते की नाही. म्हणते बलराम सांगते हा दादा खोटं बोलतोय, त्यांनी माती खाल्ली. आणि आई त्याला सांगते की तू तुझं तोंड उघड. आता यशोदा त्या कृष्णाच्या तोंडामध्ये काय बघते? संपूर्ण सृष्टी बघते. आणि तेवढंच नव्हे, स्वतःलाही त्या सृष्टीमध्ये बघते. तर हा कृष्ण आहे, लहान आहे, 3 महिन्याचा. आता आपण जर कुठल्या जो भगवान स्वतःला म्हणून घेतो त्याला तोंड उघडायला सांगितलं तर काय बघू आपण त्याच्या तोंडात? त्याच्या जवळ पण राहणार नाही. तर असे कसे भगवान होऊ शकतात? जर तुम्ही भगवान असाल तर तुमच्या तोंडात काय दिसलं पाहिजे? संपूर्ण सृष्टी दिसली पाहिजे. एवढंच नव्हे, अर्जुनाला ज्यावेळेला अर्जुनाने सांगितलं की मला तुझं विश्वरूप दर्शन बघायचं आहे, तर अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं. त्यातला काही भाग आपण आपल्या डोळ्याने अजून बघू शकतो. तो म्हणजे सूर्य दाखवला, गंगा नदी दाखवली, हिमालय दाखवला. तर भगवंत आपल्या डोळ्यासमोर अजूनही आहेत. ते त्यांच्या विश्वरूप योगामध्ये किंवा त्यांच्या विश्वरूपामध्ये आपल्या डोळ्यासमोर आहेत. पण त्याचं मूळ जे आहे हे श्यामसुंदर कृष्ण. अशा अनेक लीला ज्या आहेत भगवान श्रीकृष्णाच्या लहानपणाच्या ज्या आहेत, तर लहानपणापासूनच आपलं भगवान आहेत हे भगवान दाखवून देत आहेत. कारण कोणीही भगवान तपस्या करून होत नाही. काय काय लोक म्हणतात आमचे गुरु भगवान आहेत, त्यांनी हिमालयामध्ये जाऊन 100 वर्ष तपस्या केली. तर असा कृष्णाने कुठे जाऊन तपस्या केली नाही. अगदी 8 दिवसाचा असताना शकटासुराचा वध केला. त्यानंतर 15 दिवसाचा असताना पूतना राक्षीचा वध केला. 2 महिन्याचे असताना तृणावर्ताचा वध केला. 3 महिन्याचे असताना
अनेक राक्षसांचा वध केला आणि 7 वर्षाचे असताना गोवर्धन पर्वत उचलला. हे वयाच्या 7व्या वर्षापर्यंत भगवंताने अनेक लीला केलेल्या आहेत. तर हे काही लोक म्हणजे अरे कारण काही लोकांना हे शक्यच वाटत नाही म्हणून ते म्हणतात की हे भाकड कथा आहेत. आणि हे सगळं आम्हाला ब्रिटिशांनी शिकवलेलं आहे. आज हिंदू धर्म आम्ही ब्रिटिशांच्याकडनं समजून घेतलो किंवा जे ब्रिटिशांच्याकडनंच जे समजून घेतले त्यांच्याकडनं आपण हिंदू धर्म समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आपण तुकारामांच्याकडनं समजून घेत नाही, आपण मध्वाचार्यांच्याकडनं समजून घेत नाही, रामानुजाचार्यांच्याकडनं समजून घेत नाही, तर चैतन्य महाप्रभूंच्याकडनं समजून घेत नाही. कारण हे धर्माचे अधिकारी आहेत. ब्रिटिश मॅक्स मुलर हा धर्माचा अधिकारी नव्हता आणि म्हणून त्यांनी आम्हाला काय सांगितलं, नाही तर पूर्वी आता शिवाजी महाराज मोठे झाले कसे, कृष्णाच्याच कथा त्यांनी ऐकल्या, महाभारतच त्यांनी ऐकलं आणि त्यांचे सगळे जे गनिमी काव्य आहेत हे सगळे कृष्णाचे गनिमी काव्य आहेत महाभारतातले. कारण त्यांच्या आईने त्यांना महाभारत आणि रामायण शिकवलं, दुसरं काही शिकवलं नाही. आणि म्हणून त्यांच्याकडे सत्यनिष्ठता, अभिमान, धर्मरक्षण हे सगळं त्यांच्या जीवनामध्ये कसं आलं, महाभारत आणि रामायण आणि भगवद्गीता. तर हे जे आहे हे आपल्याला ब्रिटिशांनी शिकवलं की हे भाकड कथा आहेत किंवा हे त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये की मायथॉलॉजी, म्हणजे ह्या घडलेल्याच नाही आहेत परंतु ह्या सर्व घडलेल्या घटना आहेत. महाभारत रामायण हा आपला इतिहास आहे. तर कृष्ण हा पुरुष, ऐतिहासिक पुरुष आहे आणि अजूनही आहे, असं नाही की त्याचा मृत्यू झालेला आहे, पण त्याला समजून घेण्याची पद्धत आहे. आणि ह्यासाठी म्हणून हा समजून घेणं महत्त्वाचं आहे की आत्मा समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून इथं भगवान सांगतात की मम भूत महेश्वरम, मी सगळ्या जीवांचा ईश्वर आहे, मी सगळ्या जीवांना, सगळ्या सृष्टीला नियंत्रण करतो, असं मी म्हणू शकतो का? किंवा कितीही मोठा जो स्वतःला भगवान म्हणून घेतो तो म्हणू शकतो का? कोणीही असं म्हणू शकणार नाही, कारण ते एक कार्य एकटेच करतायत. आणि म्हणून देवदेवतासुद्धा भगवंताला शरण जातात, त्यांच्या सृष्टी सांभाळण्यामध्ये ते त्यांना मदत करत असतात. तर आणखी एका श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, मी सगळ्यांना का दिसत नाही? नाहम प्रकाश सर्वत्र योगमाया समावृता मूढोयाम ना अभिजानांती लोकोयाम परम अव्ययम. म्हणजे की नाहम प्रकाश सर्वत्र, मी सगळ्यांना का दिसत नाही? मम, मी स्वतःच्याच मायेने आवरण करून घेतलेलं आहे. भगवंतासमोर एक जे आवरण आहे, जे आपल्यासमोर आहे ते अज्ञानाचं, आणि म्हणून भगवंताला आपण समजू शकत नाही किंवा जाणू शकत नाही. आणि हे मायेचं आवरण ज्या वेळेला आपण भगवंताच्या इच्छेने, भगवंताच्या मदतीनेच दूर करतो त्यावेळेला आपल्याला भगवंत साक्षात अनुभवती घेऊ शकतो, साक्षात्कार घेऊ शकतो, बघू शकतो. तर भगवंत कसे आहेत? सूर्यासारखे आहेत. कृष्ण सूर्यसम, कृष्ण कसे आहेत? सूर्यासारखे आहेत. परंतु आता आपल्याला का दिसत नाहीत? आज सासवडमध्ये कोणाला सूर्य दिसला का? कोणी बघितला का पहिला? नाही. याचं कारण का? सगळीकडे ढग आलेले आहेत. ढगामुळे आपल्याला सूर्य दिसला नाही. तर ह्याचा अर्थ सूर्य नाही असं होतो का? नाही. ढग आलेत म्हणून आपल्याला सूर्य दिसत नाही. आता ढग कुणामुळे आलेले आहेत? हे सूर्यामुळेच आलेले आहेत. सूर्यामुळे बाष्पीकरण होतं, त्यातनं ढग निर्माण होतात. तसंच भगवंत आपल्या शक्तीतून माया निर्माण करतात, त्यामुळे आपल्याला भगवंत दिसत नाहीत. पण ज्यावेळेला अधनधुवंती कार्स्नेय निहारा हिव भास्करा, म्हणजे ढग ज्यावेळेला दूर झाले की भास्कर म्हणजे सूर्य आपोआप आपल्या प्रदर्शनामध्ये येतो. त्याप्रमाणे भगवद्गीता किंवा भागवत या ग्रंथानुसार आपलं जर अज्ञान आपण दूर केलं तर भगवंत आपल्याला जसे सूर्यासारखे आहेत तसे आपल्याला अनुभव येऊ शकतो, दिसू शकतात. पण ह्याच्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे आणि शास्त्र दिलेलं आहे. गीता आणि भागवत 2 ग्रंथ पुरेसे आहेत आपण स्वतःला समजायला आणि भगवद्गीता समजायला. तर म्हणून भगवान सांगतात की इथे नाहम प्रकाश सर्वत्र, मी सगळीकडे जो आहे सूर्यासारखा आहे, पण मम माया, मी माझ्याच मायेनं स्वतःला आवरण करून घेतलेलं आहे आणि म्हणून भगवंत आपल्याला दिसत नाहीत. तर हा आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये भेद आहे. आपण कधीही भगवंत होऊ शकत नाहीत किंवा भगवंत हे साधारण मनुष्य नाहीत. नव्हते असं म्हणत नाही, नाहीत, कारण ते आजही आहेत. जसं आपण आजही आहोत. आत्मा जर अविनाशी आहे तर भगवंत परमात्मा कसा अविनाशी असेल? आत्मा जर अविकारी आहे तर भगवंत कसा विकारी असतील? भगवंतही अविकारीच आहेत. कारण आपल्यामध्येही भगवंताने काही गुण दिलेले आहेत की ज्या गुणामुळे आपण भगवंतांना जाणू शकतो किंवा ओळखू शकतो. तर त्यासाठी आपण हे जाणणं महत्त्वाचं आहे की आपण शरीर नाही, आत्मा आहे. म्हणून आजच्या प्रवचनामध्ये आपण आत्म्याबद्दल चर्चा केली आणि नंतर भगवान सांगतात की हे आपण
भगवंतासारखे आहोत, सच्चिदानंद आहोत, आनंदामध्ये असणारे आहोत, आपल्याला जन्म नाही, आपल्याला मृत्यू नाही, मग आपण ह्या भौतिक प्रकृतीमध्ये कशाला आलो आणि काय आहे? म्हणून भगवंत उल्लेख करतात की ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. आपण आत्मा आहोत, सच्चिदानंद आहोत. जसं आपण काल पाहिलं, कृष्णही सच्चिदानंद आहेत, आपणही सच्चिदानंद आहोत. मग आपल्याला ही भौतिक प्रकृतीमध्ये का आलो याचं वर्णन भगवान करतायत. ममैवांशो, सगळे जीव माझे अंश आहेत. मी आहे असं कुठं भगवंतांनी म्हटलेलं नाही. ममैवांशो जीव लोके, जितके म्हणून जीव आहेत हे सगळे जीवभूत सनातन, कायम स्वरूपामध्ये ते माझे अंश आहेत. असं नाही की ते कधीतरी भगवान होतात. जीवभूत सनातन, आणि म्हणून ह्याला सनातन धर्म म्हटलेला आहे. ममैवांशो, माझे सगळे जीव लोके, सगळे जीव हे माझे अंश आहेत, जीवभूत सनातन अंश आहेत. मग आपण भगवंतापासून वेगळे का झालो? मन षष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. आता हे कोण सांगताय? भगवान श्रीकृष्ण सांगतात की मन आणि 6 इंद्रिय म्हणजे श्रोत्रम चक्षु रसनम घ्राणमेवच, मन आणि ही 6 इंद्रिय याच्या नादाला लागून आपण काय केलेलं आहे? प्रकृतीस्थानी म्हणजे या प्रकृतीमध्ये कर्षती, आपण सगळेजण दुःख भोगत आहोत. ही भगवंत आपली ओळख करून देत आहेत. आपण आहोत शाश्वत, सत म्हणजे सनातन आहोत, सत्य आहोत. चित म्हणजे आपल्यामध्ये चेतना आहे आणि आपण आनंदी, कायम आनंदी आहोत. मग अशा असत म्हणजे कायम बदलणाऱ्या, जिथं अज्ञान आहे अशा जगामध्ये आणि दुःखमय जगामध्ये आपण का आलेलो आहोत जर आपण भगवंताच्या अंश आहोत तर ह्याचं विश्लेषण उद्याच्या प्रवचनामध्ये आपण करणार आहोत. प्रकृती म्हणजे ज्या प्रकृतीपासून आपलं हे शरीर बनलेलं आहे ती प्रकृती काय आहे आणि आपण शरीर कशी ह्या प्रकृतीतून धारण करतो, ही प्रकृती काय आहे, कशी निर्माण झालेली आहे, कोण ती चालवत आहे आणि कशासाठी ती बनवलेली आहे, किंवा या प्रकृतीमागचं, या सृष्टीच्या पाठीमागचं कारण काय आहे, हे उद्याच्या प्रवचनामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हरे कृष्णा. तर आजच्या प्रवचनामध्ये कालच्या आणि परवाच्या तिन्ही प्रवचनामधले कुठले प्रश्न असतील तर आज जास्त वेळ आहे आपल्याकडे, जवळजवळ 20 मिनटं आहेत तुमच्याकडे प्रश्न विचारण्यासाठी. तर या 3 दिवसामधले ज्या ज्या काही तुम्हाला असतील हे प्रश्न विचारायला आज हरकत नाही. आजचा विषय थोडा लहान होता कारण आपली ओळख करून घ्यायला काही जास्त वेळ लागत नाही ना. हरे कृष्ण. येस, एक मिनिट, सगळ्यांना समजू दे प्रश्न काय आहेत. प्रभूजी, मांसाहार करणं हे वाईटच आहे, पण आणि करण्यासाठी एका जीवाला मारावंच लागतं. तर तुम्ही म्हणता म्हणजे झाडांना सुद्धा डोळे आणि ते हात आहेतच, म्हणजे त्याच्यात जीवही असेल. मग जेव्हा आपण झाडांना खातो पण आपण ते म्हणजे कापतोच ना, झाड आपण कापूनच खातो, त्यांच्यातही जीव आहे. हो, मग हे कसे पटेल? बुद्धिमान प्रश्न आहे. तर भागवतमध्ये सांगितलेलं आहे जीवो जीवस्य जीवनम, म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो. पण जो बुद्धिमान आहे त्यांनी कमीत कमी काय करावे? हत्या करावी. हत्या म्हणजे हत्या नाही आहे. म्हणून बघा, आपण जे काही खातो सृष्टीने दिलेलं आहे, भात जे खातो आपण, हत्या करावी लागते का? नाही. गहू खातो जे हत्या करावी लागते का? फळ जे खातो ह्याची हत्या करावी लागते का? हे भगवंताने आपल्यासाठी दिलेलं आहे. गाईचं दूध आपल्याला गाईला मारावं लागतं काय? आणि गाईच्या वासराने जर पिलं तर काय होतं? इथं कोण शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे काय होतं? त्याला डायरिया होतो. म्हणून भगवंताने हे निर्माण केलेले आहे. आता मला प्रमाण नक्की माहिती नाही, 3/4 काय 2/3 1/3 असं आहे, बछड्याला थोडं आणि माणसासाठी थोडं. तर भगवंतानी आपल्याला जे लागते ते सगळं निर्माण केलेलं आहे. कुठेही हत्या करायची गरज नाही. झालं? कारण बुद्धिमान आहोत आपण सर्वात. आता वाघाने बकरीला मारलं तो त्याचा जीवो जीवस्य, त्याला तुम्ही भात करून घातला गरम गरम ह्याचा बासमती पुलाव, त्याला वाघाला काय फरक पडणार नाही. हां, तर त्याचं ते खाणं आहे. पण आपलं नाही. आपले तसे दात नाहीत, आपले तसे जिव्हा नाही आणि आपलं तसं आतडं पण नाही. ते त्याच्यासाठी बनवलेलं आहे. ठीक आहे. तर काय खावं हेही भगवंत सांगतात.
असं नाही की भगवंताला माहिती आहे आपल्याला पोट देऊन पाठवलेलं आहे ठीक आहे. तर पण बुद्धिमान म्हणजे मनुष्य यांनी कमीत कमी म्हणजे सृष्टीने पुरवलेलं आहे ते आपण कमीत कमी त्रास कोणालाही देऊन, आता भाजी कापताना कापावी लागते, परंतु ती भाजी त्याच्यामध्ये पण जीव आहे, परंतु भगवंताला अर्पण केल्यानंतर तो प्रसाद होतो, अन्न राहत नाही. हे चौथ्या दिवशी आपण जास्त पाहू. पण कमीत कमी समजलं आपण मनुष्य म्हणजे सर्वोच्च बुद्धी दिलेली आहे, म्हणून आपण कमीत कमी काय केलं पाहिजे, इजा केली पाहिजे. आणि भगवंताने अगोदरच निर्माण करून दिलं आहे धन धान्य, त्यानंतर दूध फळं आहे ना, ही भगवंताने आपल्यासाठी दिलेली आहे. त्यासाठी कोणाची हत्या करावं लागत नाही आहे ना, आणि कोणती खायला पण येत नाही, कुत्रं पण खात नाही, हां वाघ पण खात नाही तुम्हाला काय दिलं आहे ते, पण तुम्ही मात्र वाघाचं खाता, म्हणजे तुम्ही नव्हे हरे कृष्ण. भगवंताला काळजी आहे हां, म्हणून आम्हाला पोट दिलं आहे, त्यांनी खायची व्यवस्था पण केली, काळजी करायची नाही आपल्याला. हरे कृष्ण. भगवंताचे अंश आहोत आणि भगवंताच्या सगुण नामाचं आपण चिंतन करतो. हरे कृष्ण. बरोबर. तर ह्या एकूण हरे कृष्ण ह्या आम्ही चिंतनही करतो, परंतु यांचा संपूर्ण भावार्थ हरे कोण, कृष्ण कोण, पुन्हा हरे कोण आणि पुन्हा राम कोण, हरे कृष्ण. त्यांचं चिंतन आम्हाला सांगा. कारण जे आपण चिंतन करतो त्याची पुरेपूर माहिती आपल्याला पाहिजे. हां, हे आपण ह्याच्या हरे कृष्ण महामंत्राविषयी मी शेवटच्या दिवशी बोलणार आहे. कारण आपण पहिला ते समजून घेण्यासाठी आपण कोण समजून घेतलं पाहिजे ना, मग नंतर आपण का करतोय समजून घेतलं पाहिजे. ज्याचं करायचं ते काल आपण समजून घेता, कृष्ण कशासाठी करायचं ते उद्या आपण समजून घेऊ. हे सगळं एकत्र आल्यानंतर शेवटच्या दिवशी गुड, चांगली गोष्ट आहे. हरे कृष्ण. प्रभूजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. देवता कुठनं बोलतात. हां, हरे कृष्ण. बोला चालेल, बसून चालेल. एक विचारायचं आहे की म्हणजे जे पशु पक्षी आहेत ना, म्हणजे पशु पक्षी प्राणी म्हणजे एकदमच किळसवाणी आहेत ना, म्हणजे गलिच्छ आहेत नाही त्याचं स्वरूप मग सगळे चांगलेच का नाही बनवले, असं म्हणजे वाईट पशु का बनवले. आणि काय होतं की एक वेळ मनुष्याचे जे काय भोग आहेत ना, आपण समजू शकतो की त्याचे काहीतरी पूर्वप्रारब्ध नाही का, पण प्राण्यांचे जे भोग आहेत ना ते पाहत नाहीत नाही का. हो, त्याकरता काय म्हणजे, कारण त्यांना आपण दोषी सर्व, कारण त्यांना ते म्हणजे बुद्धिमत्ताच नाही त्यांना, मग ते पाहत नाही, त्याला काय अर्थ आहेत. हे आपण परवा दिवशी कर्म ह्याच्यामध्ये जास्त त्याची चर्चा करणार आहोत. काय एवढी शरीरं आहेत आणि ही कशी निर्माण होतात, वेगवेगळे शरीरं का आहेत. हां, तर हे भगवंतांनी निर्माण केलेली आहेत ही आपल्या इच्छेनुसार. म्हणजे आत्मा तशी इच्छा करतो म्हणून त्याला तसं ते शरीर प्राप्त होतं. ठीक आहे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की श्रोत्रम चक्षुरसनम घ्राणम एवच अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. तर प्राणी जे आहेत ह्यांची उत्क्रमण होत असतं. जलचरातनं भूचल, भूचलातनं चतुष्पदी, चतुष्पदातनं द्विपदी, हे त्यांचं उत्क्रमण होत आहे. म्हणजे त्यांची शारीरिक उन्नती होत असते. आणि म्हणून मनुष्य स्तरावरती आल्यानंतर त्या वेदना ज्या आहेत ह्या वेदना आपण अनुभवू शकतो. आणि म्हणून त्यातनं कसं बाहेर पडायचं हा विचार करण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. की मला पुन्हा नको, मी कधीतरी कावळा झालो होतो, कधीतरी ते ट्रकखाली सापडलेलं कुत्रं मी पण होतो किंवा होईन, मला तो जीव नको. पण आत्ता ती बुद्धी दिलेली आहे, ती कुत्र्याला नाही किंवा गाईला नाही किंवा म्हशीला नाही, गाढवाला नाही, आपल्याला आहे. दुःख आहे कुठल्याही शरीरामध्ये. तुम्ही प्राणीचं कशाला बोलता, किती मनुष्य दुःखामध्ये आहे. तुम्हाला समजतं का श्रीमंत कधी सुखी आहे असं वाटतं तुम्हाला? आपल्याला वाटते ते सुखी आहेत. त्यांना जाऊन विचारा ना, त्यांना जाऊन विचारा. आपल्याला वाटतं अरे किती सुखी आहेत, श्रीमंत घरामध्ये राहतात, पण गोळी घेतल्याशिवाय झोपत नाही. कुठं आलं सुख? आपल्याला वाटतं. कोणीही भगवंताने सांगितलेलं आहे इथं, आता मी सांगितलं ना, मनःषष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. या प्रकृतीमध्ये सगळे जीव दुःख भोगत आहेत, सगळे जीव. आपल्याकडे तेवढं ज्ञान नाही, स्वतः मीच दुःख भोगतोय तर बाकीच्यांचं काय. तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात की शरीर दुःख मूळ, दुसरीकडे जायची गरज नाही, आपलं शरीरच दुःखाचं मूळ आहे. समजलं? म्हणूनच हा मनुष्य जन्म आहेत ना, कसं बाहेर पडायचं हे समजण्यासाठी. ठीक आहे. तर आपण त्या स्तरावरती येतो आहोत. आपण आज आत्मा आहे म्हणजे आपण शरीर नाही समजून घेतलं, उद्या आपण का अडकलो हे समजून घेऊ, परवा कशामुळे अडकतो हे समजून घेऊ, आणि मग कसं सुटायचं हे
शेवटच्या दिवशी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पण ही भावना, करुणा भावना असणं प्रत्येकाच्या हृदयामध्ये आवश्यक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. विचार हे नेमके कुठून येतात? विचार मनातून येतात का बुद्धीतून येतात का अहंकारातून येतात? तुम्ही मराठीमध्ये ही म्हण ऐकली असाल, जसा संग तसा रंग, है ना. आपण जशा माणसांशी संगत करतो तसे आपले विचार बनतात आणि तसा आपला अहंकार बनतो आणि त्याप्रमाणे मन चालतं, त्याप्रमाणे बुद्धी चालते आणि मग त्याप्रमाणे शरीर चालतं. हा सोपा आहे. म्हणून संगत कुणा करायची हे महत्त्वाचं आहे मनुष्य जीवनामध्ये. किंवा जसा संग तसा रंग. जसा आपला जसा ज्याच्या लोकांचा संग करतो तसा आपला विचार बनतात. आणि दुसरं जे आहे सांगितलेलं आहे की जसा आहार तसा विचार, दोन्ही बाजूनी आहे. एक आपण काय खातो आणि मग आपण कुणाची संगत करतो, हे दोन्ही मिळून आतनं आणि बाहेरनं यातनं आपलं मनातले विचार तयार होतात. आपण काही वाचतो, संग म्हणजे वाचण्याने, बघण्याने, ऐकण्याने, त्यातनं आपल्या मनाला आपण चालना देत असतो. परंतु आपलं खरं ज्ञान काय आहे ही भगवद्गीता, आणि हे आपण विसरून गेलेलो आहोत. ते माहीत नाही म्हणून आपण बाकी सगळ्या माहीत विचार करायला लागतो. हे जर विचार आपल्याला कृष्णाचे आपल्याबद्दल काय विचार आहेत हे जर आपल्याला कळालं तर बाकीचे विचार आपोआप दूर होऊन जातील, ज्याच्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आहे. आणि ह्यासाठी सत्संग म्हटलेलं आहे, सत्याचा संग करणे, म्हणून ह्याला सत्संग म्हटलेलं आहे. तर सत्संगातले विचार कुठनं येतात? भगवद्गीतेतनं येतात किंवा भागवतमधनं येतात किंवा तुकाराम महाराजांच्या संतांच्या अभंगातनं येतात, मध्वाचार्यांच्या उपदेशामधनं येतात. समजलं? ह्या विचारांच्या जर आपण संग केला तर आपलेही विचार तसेच बनतील. आपण जर बाहेर जे दुर्व्यसनी किंवा लोक आहेत त्यांचं जर बरोबर राहिलो तर तसे आपले विचार बनतील. म्हणून आपल्याला सत्विचार म्हणजे सत्य मार्गानं जे चालणारे आहेत त्यांच्याबरोबर राहिले तर त्यांच्यासारखे विचार होतील. आणि म्हणून तर आमचा प्रयत्न आहे सगळ्यांना भगवद्गीतेचं ज्ञान देणं, की खरे विचार काय आहेत, सत्य विचार काय आहेत हे सांगणं. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खरं तर आज हे मन, बुद्धी, आत्मा ह्याच्यावर अहंकार, कधी 2014-15 साली मी पुस्तक वाचलेलं. त्या पुस्तकाचं नाव नाही पण तेवढं आता तेवढी ओळच फक्त आता आठवती मला, आठवली म्हणजे आज. मन, बुद्धी, अहंकार म्हणजे त्याच्यामध्ये लाहोरच्या फाळणीमध्ये डॉक्टर, दिल्लीच्या डॉक्टर असतात, प्रख्यात डॉक्टर, म्हणजे पती पत्नी दोघं असतात आणि 2 वर्ष आजोळी पाठवलेला असतो. आणि त्या फाळणीमध्ये तिथे म्हणजे मुसलमान विरुद्ध हिंदूंचा असं काय त्या मुलगा म्हणजे जातो, त्यांचा ते आजी आजोबा वगैरे सगळे. आणि 5-6 वर्षानंतर त्या डॉक्टरांच्याकडे एक मुसलमानच व्यक्ती येत असते मुलाला घेऊन, की कोणीतरी त्यांचं नाव सुचवलेलं असतं की प्रख्यात व्यक्ती म्हणजे हे डॉक्टर चांगले आहेत म्हणून. तर ते विनवणी करतात. मग त्यांना रात्रीचा फोन जातो, फोनमध्ये म्हणजे प्रसंग त्यातला म्हणजे आणि सत्य घटना आहे ती सांगतात, की त्यांना कळतं की म्हणे अहो तुम्ही असं असं प्रख्यात आहात, तुम्ही चांगले आहात. तर म्हणले हो का, काय? तर मग त्यांना कळतं की हा मुसलमान आहे. त्या कोणाला? त्या डॉक्टरांना. आता मन आणि बुद्धी याच्यावर मला तो प्रसंग आठवला. त्यात जेव्हा ते हातात घेतात, तपसतात, तर ते मन काय म्हणतं, माझ्या मुलाला तेव्हा मारलेलं आहे, मग मी ह्या मुलाला का वाचवायचं, असं मन सांगतं. चालता चालता पुढे गेले की बुद्धी म्हणते त्या मुलाचा काय दोष आहे. कोण? डॉक्टरांची बुद्धी म्हणते की त्या मुलाचा काय दोष आहे. तोपर्यंत जाईपर्यंत, त्या थिएटरपर्यंत जाईपर्यंत मुलाला तपसात वगैरे सगळं, शेवटी मन बुद्धी चर्चा त्या डॉक्टरांच्या आतल्या आतच सगळे. पण प्रत्यक्ष ते डॉक्टर त्या मुलाला चांगली ट्रीटमेंट देऊन वाचवतात. ते वाचवल्यानंतर त्या मुसलमान व्यक्तीला सांगतात की ह्याच्यातून बाहेर पडतील, तुमचा मुलगा वाचेल. तर त्या मुसलमान व्यक्तीला खूप आनंद होतो की हा मुलगा वाचलेला आहे. आणि मग 2 दिवसांनी परत तेच म्हणतात की एक काम करा फक्त. तर डॉक्टर म्हणले काय करायचं आता, तुमचा तो मुलगा वाचवला आहे. तर म्हणले काय नाही, फक्त ह्या मुलाचे आई वडील कोण आहे तेवढा शोध लावून द्यायचा आहे मला. तर म्हणले कुठले तुम्ही हे? तर म्हणे असं असं लाहोरच्या फाळणीमध्ये हा 2 वर्षाचा मुलगा, त्याच्या आजी आजोबा, पण चुकून हा मुलगा माझ्याकडे आला होता
जेव्हा हे लोक मारायला आले तेव्हा त्यांनी विचारला हा कोणाचा मुलगा आहे, तर मी माझा सांगितलेला आहे, पण हा कोणाचा आहे फक्त तुम्ही शोध लावून द्या की हा मुलगा कोणाचा आहे. मग त्या डॉक्टरांना कळते की हा मुलगा डॉक्टरांचाच आहे. म्हणजे मन बुद्धी आणि शेवटी आत्म्याने त्यांना तिथं साथ दिली म्हणून तो मुलगा वाचला गेला. असं मला त्यातून प्रसंग तेव्हाचा आठवला आता. हरे कृष्ण. 2015 साली वाचलेलं त्याचा चांगली कथा आहे, पण त्याचा भगवद्गीतेशी काय संबंध नाही. हरे कृष्ण. पाठीमागे कोणीतरी हात वर केला होता. हां, 1 मिनिट. हां, झाल्यावर मग तुझा प्रश्न. अरे, हरे कृष्ण. कुठे आहात आपण? हरे कृष्ण प्रभूजी. हो, ओके. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, आपण सांगितलं किंवा आपलं शरीर जे आहे हे पंचमहातत्व आणि मन बुद्धी अहंकार यांनी बनलेलं आहे. तर आपण सांगितलं की हाडं म्हणजे पृथ्वी, रक्त म्हणजे पाणी आणि अग्नी तर आहेच, पण आकाश आणि वायू कोण आहेत शरीरातले? डॉक्टर कामटेंना विचारा वायू कुठे आहे. पुरं शरीर वायूवरती चालतं. बरोबर आहे. तुमचा वायू इम्बॅलन्स झाला की कफ पित्त वायू हे होतं. तर वायू तुम्ही श्वास घेता ना, श्वास घेता की नाही, हां. मग काय जाते तुमच्या शरीरात? हवा. हां, मग तोच वायू. आकाश. आकाश म्हणजे तुमच्या शरीरामध्ये पोकळी आहे. तुम्ही उघडलं की पोकळी आहे, कानामध्ये पोकळी आहे, तशी शरीरामध्ये पण पोकळी आहे. पोकळी ठेवलेली आहे सगळीकडे. ठीक आहे. आता जशी तुम्हाला पोकळी दिसते त्याला आपण आकाश म्हणतो, कारण आपल्याला वरती आकाश दिसते, पण आकाश म्हणजे काय आहे? ही पोकळी आहे. पोकळीच आहे. आपल्याला निळत असते तर वरती असं काही छप्पर वगैरे घातलेलं नाही आहे, ती सगळी पोकळीच आहे. तर ती पोकळी आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. तर त्यातनं आपण मग सांगितलं ना उदाहरण, आपण ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला आकाश तत्वाशी आपला जे वायू आहे हा धडकतो आणि त्यातनं शब्द निर्माण होतात. खम म्हटलेलं आहे त्याला. त्यातनं खमचा परिणाम कसा समजायचा? शब्द निर्माण होत आहेत. कारण हे जसं जसं सूक्ष्म होत जाईल तसं तसं त्याला परिणामाने ओळखायचं, कारण आपल्याला दिसत नाही. मन दिसतंय का आपल्याला? पण आहे की नाही? आता दाखवा म्हटलं तर कोणी हट्ट करून बसलं तर दाखवेल का कोणी मन? बुद्धी दिसते का आपल्याला? कशी दिसते? परीक्षेमध्ये मार्क किती पडतात त्याच्यावरनं कळते, आहे ना. बुद्धी मला दाखव, कोण दाखवू शकते का? जे नास्तिक आहेत त्यांना देव दाखवा म्हणतात. मला सांगा बुद्धी दाखवा पहिला. ती जेवढी बुद्धी आहे का तुम्हाला भगवंत बघायची? स्वतः तुम्ही तुमच्या शरीरात काय ते मला दाखवू शकत नाही, मग देव बघायला चाललेत. हरे कृष्ण. आपण म्हटलं की बाबा सगळ्या जीवमात्रामध्ये भगवंतांचा अंश आहे. मग हिंस्र प्राणी किंवा खुनी दरोडेखोर ह्यांच्यात सुद्धा तो हो, सगळे आत्मा, सगळ्या आत्मामध्ये अगदी खुनी दरोडेखोर सगळे भगवंताचे अंश आहेत. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, मन कुठं असतं? मन. अरे हो, चांगला प्रश्न आहे तुझा. हरे कृष्ण. बुद्धी कुठं असते सांग मला पहिला. बुद्धी कुठे असते रे? कुठे गेला तू? बसला का? बुद्धी कुठे असते? तिथं मन असतं. बुद्धी कुठे आहे? बुद्धी कुठे आहे? तिथे मन असतं. ठीक आहे. हां, मन हे सूर्यासारखं आहे. मन म्हणा किंवा बुद्धी म्हणा, आत्मा जो आहे हा सूर्यासारखा आहे, पण त्याची जागा आहे. तसं आत्मा कुठे आहे? हृदयामध्ये आहे. सूर्यासारखा आहे. तो सर्व शरीरामध्ये प्रकाशरूपाने पसरलेला आहे. त्याप्रमाणे मन जे आहे हे बुद्धीबरोबर म्हणजे आपल्या मस्तकामध्ये आहे, पण प्रकाशरूपाने सर्व शरीरामध्ये पसरलेलं आहे. बुद्धी मेन जे आहे हे आपल्या मेंदूमध्ये आहे, पण प्रकाशरूपाने सर्व शरीरामध्ये पसरलेलं आहे. हां, आता कसं आहे बघ, आता हा स्पर्श केला की नाही बुद्धी लगेच ताणते. म्हणजे कुठं पसरलेला आहे? इथपर्यंत बुद्धीची ताकद पसरलेली आहे, इथपर्यंत मनाची ताकद पसरलेली आहे की तू बरोबर कुठे एकाला मोगऱ्याच्या फुलाला हात लावला की लगेच त्याचा स्पर्श तुझ्या मेंदूला आणि कळतो. म्हणजे त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे? तुझ्या पूर्ण शरीरामध्ये आहे, पण आहे कुठं केंद्र? हे मस्तिष्कामध्ये. ठीक आहे. हरे कृष्ण. आपण मगाशी म्हणाला की
आपला आत्मा आपल्या शरीराचं नियंत्रण करत असतो, पण परमात्म्याने जर त्याला आज्ञा दिली तरच तो एखादी कृती किंवा ती ही करतो. पण परमात्मा आहे एखाद्या गोष्टीला कशी आज्ञा देऊ शकतो की ज्यामुळे तो आत्मा त्या परमात्म्यालाच म्हणजे शरीर त्या परमात्म्यालाच अस्तित्वाबद्दल चेतावणी देतं, किंवा म्हणजे कोण नास्तिक असते म्हणतात ना देवाला परमेश्वर कुठे, मग ते परमेश्वर त्याला कशी काय आज्ञा देऊ शकतो अशी. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तैव भजाम्यहम. जो जसा मला शरण येतो तसा त्याचा मी स्वीकार करतो, तसं त्याला मी ज्ञान देतो. मत्तः स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. भगवान सांगतात की सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. माझ्यापासून मत्तः स्मृती, ज्यांना मला समजून घ्यायचं आहे त्यांना मी ती शक्ती देतो. मत्तः स्मृती, त्यांना मी ते ज्ञान देतो. ज्यांना मला विसरायचं आहे मीच त्यांना ताकद देतो. अपोहनमच, मीच त्यांना ताकद देतो. मला विसरायचं आहे, त्यांना मला नाकारायचं आहे. आता ही हिरण्यकशिपू आणि प्रल्हाद ह्या दोघांची कथा तुम्ही ऐकलेली आहे कमीत कमी. आता हाच प्रश्न हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराजला विचारतो, कुठं आहे तुझा विष्णू? मन प्रल्हाद महाराज तू सगळीकडे आहे. हो, आता हिरण्यकशिपूला दिसत नाही, प्रल्हाद महाराजाला दिसायला लागला आहे. का दिसायला लागला आहे? कारण हिरण्यकशिपूची बघायची इच्छा नाही. आणि मग हिरण्यकशिपू त्याला विचारतात की अरे एवढा मी माझ्या नुसत्या भुवया जर हलवल्या तर देवदेवतांच्या म्हणजे थरथरायला लागतात. तू तर 7 वर्षाचा 8 वर्षाचा मुलगा माझा, आणि तू न घाबरता माझ्यासमोर कसा काय उभा आहेस? एवढी ताकद तुला कोण देतं आहे? तर प्रल्हाद महाराज त्याला काय देतात, तुला जो ओरडायला ताकद देतो तोच मला तुझं ओरडणं सहन करायला ताकद देतो. दोन्हीचा एकच आहे. ठीक आहे. जो जसा माम. हरे कृष्ण. भगवान सांगतात हरे कृष्णा, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिव, हा एक श्लोक. दुसरा श्लोक तमेव शरणगच्छ सर्व भावेन भारत. तिसरा श्लोक सर्व धर्मम परित्यजम मामेकम शरण व्रज. मग आपल्यासारख्या सामान्य जीवाने नेमकं काय करावं? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. आणि ठीक आहे. तमेव शरणगच्छ त्यांनी सांगितलं. हां, तेच त्याला अनुसरून ते आहे. तमेव शरणम गच्छ. कुणाला? तुमच्या हृदयामध्ये परमात्मा आहे त्याला शरण जा. उपदृष्टा हनुमंता भरता भोगता महेश्वर परमात्मेती चाप्युक्तो. प्रत्येक शरीरामध्ये मी परमात्मा म्हणून आहे, म्हणून त्याला तू शरण जा. आता आपल्याला परमात्मा माहिती आहे का? नाही. म्हणून भगवद्गीता आपण समजून घेतो, आणि ज्यावेळेला आपल्याला परमात्मा कळेल मग भगवंत आपल्याला आज्ञा देतील आणि मग त्याला शरण जा. तोपर्यंत सर्व धर्मान परित्यज्य ही सगळ्यात शेवटची आज्ञा आहे भगवंताची 18व्या अध्यायातली. सर्व धर्मान, सगळ्याचा कुणाचं ऐकू नका, माझं एकट्याचंच ऐका. त्या ठिकाणी संपली. फक्त माझं एकट्याचंच तुम्ही ऐका, आणि त्याला कारण आहे ते आपण शेवटच्या दिवशी बघू. ठीक आहे. हरे कृष्ण. राहिलं की हां, ते पण तेच आहेत. तद्विधी प्रणिपातेन, हे मी पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे. त्याला विधी आहे भगवंताला समजून घ्यायचा. तद्विधी, विधी काय आहे? प्रणिपातेन, शरण जा. हां, परिप्रश्नेनं, प्रश्न विचार. अंधश्रद्धेनं धर्मपालन करू नको, प्रश्न विचार. म्हणून मी प्रश्न विचारतोय, नाही तर मी झालं मी सांगितलेलं आहे तुम्ही ऐकायचं घरी जायचं असं नाही आहे. परिप्रश्नेनं, प्रश्न विचारले पाहिजेत. आपली जी आहे अज्ञान जे आहे दूर करून घेतलं पाहिजे. आणि मी माझे शब्द सांगत नाही, मी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, श्लोक सांगतोय जसे आहेत तसे. ठीक आहे. हरे कृष्ण. शेवटचा प्रश्न. हरे कृष्ण. थोडा माईक जवळ. हां हां, येतो आता आवाज येतोय. समोर धरा फक्त. स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे. तर मी कोण नाही आणि मी कोण आहे याबद्दल शंकराचार्यांनी आत्मषटकमध्ये सांगितलेलं आहे. तर ते 2 मिनिटात मी स्तोत्र म्हणून दाखवू शकते का? आता नको, बरं. कारण मी सांगितलेलं विसरून जातील. कारण तुम्ही श्लोक सांगणार, त्याचा अर्थ माहीत असेल तर सांगा. नुसते श्लोक म्हणून दाखवण्यात काय? प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगा. हा श्लोकावरून अर्थ समजेल अशा पद्धतीनेच आहे. संस्कृत कसं समजते लोकांना? शब्द त्यातले कळू शकतात. नाही. किती वेळ लागेल? 2 मिनिटं. ठीक आहे, 2 मिनिटाला मी थांबवणार तुम्हाला. हो.
चालेल. मनोबुद्ध्यहंकार चित्तानिनाम न च श्रोत्रजीवे न च ग्राणनेत्रे. थांबा जरा. कोणाला समजला याचा अर्थ? नाही? मग पुढे ऐकण्यात काय अर्थ नाही. याचा अर्थ तुम्ही सांगा पाहिजे, तर मला काय हे नाही. आम्ही मन नाही, चित्त नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, जे आपण समजतो मी म्हणजे मन आहे, मी बुद्धी आहे, तर ते मी नाहीच आहे. गुड. पुढचा श्लोक सांगा आता. असं अर्थ सांगितला तर काहीतरी अर्थ नाही, तर काय तुम्ही म्हणणार नाही तर जय देव जय देव जय पांडुरंगा म्हणायचं आणि सगळेजण प्रसाद करून घरी जायचं. काय म्हणतो आपल्याला माहिती नाही. ओके. न च योम भूमिर्न तेजो न वायू. मी पंचमहाभूत नाही आहे, न तेज न वायू न भूमी. चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहं. चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहं. त्याचा अर्थ सांगा. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. शिवोहम शिवोहम म्हणजे मीच शिव आहे. नाही. आत्मा. शिव याचा अर्थ पवित्र. हा, पवित्र आत्मा आहे म्हणजे. पवित्र आत्मा आहे. बरोबर. न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुर्न वा सप्तधातुर्न वा पंचकोशा. न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु. चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं. हरे कृष्ण. बस न एवढं मे होते. एकच राहिलं. ओके. न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ. मदो नैव मे नैव मात्सर्यभावा. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः. चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं. हरे कृष्ण. त्याच्याबद्दल एक शंकराचार्यांचीच कथा आहे, ती तुम्हाला सांगतो मी. आम्ही एक शंकराचार्यांचा भक्त असतो. शिवोहम 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 म्हणून जातो, म्हणजे मी आत्मा आहे आत्मा आहे आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे पवित्र आत्मा आहे. आता त्याला काय आहे, माझ्यामध्ये मत्सर नाही, द्वेष नाही, काय नाही. समोरून हत्ती येतो, तो म्हणतो मी शिवोहम शिवोहम. आता हत्तीला थोडंसं फिलॉसॉफी माहिती आहे. तो घेतो गुंडाळतो, धाटकन आपडतो जमिनीवरती. त्याला तो शिवोहम काय फायदा झाला. मग तो म्हणतो की माझ्या गुरुनी मला शिकवलं शिवोहम शिवोहम. तो शंकराचार्याकडे परत येतो. शंकराचार्य म्हणते की असं गुरुजी तुम्हाला शिकवलं शिवोहम शिवोहम. अरे भेडे, आम्ही तुला फक्त म्हणायला सांगितलं नाही, त्याचा अनुभव घ्यायला सांगितलं. म्हणून आत्मा आहे ह्याचा अनुभव घेतला पाहिजे. हा नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, पण आहे कोण. आणि तेच भगवद्गीतेमध्ये सांगितलं की ममैव अंशो, माझे तुम्ही अंश आहात. ठीक आहे. हरे कृष्ण. तो धन्यवाद. सगळेजण होमवर्क करतात की नाही. आज पण 5 मिनटं. आज किती मिनटाचं करायचं आहे होमवर्क. कितवा दिवस आहे आज. 3रा. म्हणजे किती दिवसाचं करायचं आहे. म्हणजे पहिल्या दिवशी काय ऐकलं, दुसऱ्या दिवशी काय ऐकलं, तिसऱ्या दिवशी काय ऐकलं. ठीक आहे. जप सगळेजण करतात. कोण करत नाही हात वर करा. तुम्ही करत नाही. करत नाही म्हणे सांगितलं. जो करत नाही ते हात वर करा. हां, करत नसाल कधी आपल्याला थोडं काय म्हणजे थोडं हे वाटतं ना, थोडं लोकांच्या समोर कशाला हात वर करायचं. हात वर केला नाही तरी चालेल, पण हातामध्ये जपमाळा घ्या. हां, भगवंताच्या नावाचं एक 5 मिनटं जप करा. ठीक आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि आज 15 मिनटं चिंतन करायचं. ठीक आहे. आता शेवटचं काय करायचं. कीर्तन. हरे कृष्ण. सगळ्यांनी जोरामध्ये म्हणायचं.
सगळ्यांना कळालं पाहिजे की तुमच्या घरच्या लोकांना हेच खरंच मंदिरामध्ये गेलेत. बरोबर प्रभू, काय बोलायचं आहे का? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जोरात जोरात म्हणा, काय लाजायचं नाही, इकडे मंदिरात आहात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा